यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। बरोबर आहे का? मागपुढे झालं ना, आहे का नाही? हां, असं तुम्ही मागपुढं म्हटलं की आमचं पण मागपुढंच होतं ना, आहे की नाही? हां, म्हणजे आमचं चुकू देत जाऊ नका तुम्ही. तुमचं चुकलं घरी ते ठीक आहे, पण आमचं इथं चुकत जाऊ नका ना विहारामध्ये. ठीक आहे. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनसम्पूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। तीसरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन संपादेथ। आजच्या या दिवशी प्रवचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वप्रथम प्रवचनाला सुरुवात भदंत
धम्मानंद हे प्रवचनाला सुरुवात करतील अशी त्यांना सूचना आहे. पंते धम्मानंद. चालू आहे का? महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागताचा सद्धम्म पूजनीय भिक्षू संघाला त्रिवार वंदन. ज्यांनी मला कासाय वस्त्र देऊन पवित्र जीवन जगण्याची संधी प्राप्त झाली अशी माझे गुरुवर्य बौद्धीपालोजी थेरो यांनासुद्धा त्रिवार वंदन. या ठिकाणी जमलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सर्वांच्या प्रती मैत्री भावना. आपण आषाढ पौर्णिमेपासून या विहारामध्ये ग्रंथवाचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि भंतेजीच्या सवलतीप्रमाणे भंतेजीला या ठिकाणी आमंत्रित करून बुद्ध धम्म आणि संघ यांना अनुसरून या ठिकाणी भंतेजी तुम्हाला धम्मदेशना देतात आणि तुमच्या जीवनातलं हे सर्वात मंगल उत्तम कर्म आहे. कारण बुद्ध म्हणतात मनुष्य जन्म लाभणं फार कठीण आहे आणि मनुष्य जन्म लाभलाच तर धम्म श्रवण करणे हे त्याहीपेक्षा कठीण आहे. आणि मनुष्य जन्म लाभला धम्म श्रवण करणे हे त्याहीपेक्षा कठीण आहे, परंतु बुद्धत्वाची प्राप्ती होणे हे त्याहीपेक्षा दुर्मिळ आहे. पण आपण सर्व पुण्यवान लोक आहात. आपला बाबासाहेबाच्या क्रांतीमध्ये जन्म झालेला आहे. बाबासाहेबाच्या क्रांतीमध्ये जन्म झालेला आहे आणि तुम्हाला धम्म श्रवण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. हे तुमच्या जीवनाचं हे सर्वात महत्त्वाचं पुण्यकर्म आहे. कारण मनुष्य जन्म हा मिळणं फार कठीण आहे, तर त्यासाठी सत्कर्माचा साठा असावा लागतो आणि सत्कर्माचेच साठा मनुष्याला काहीतरी पुण्य प्राप्त करून देतात. तर आपण आईच्या गर्भामध्ये असताना जसे आपले आईचे संस्कार असतात त्याप्रमाणे आपण घडत असतो. जशी आई काही सेवन करते अन्नपाणी त्याप्रमाणे आपल्याला भेटत असते. पण ज्या वेळेस आपण गर्भाच्या बाहेर येतो तर आईचं आणि आपलं कनेक्शन तुटून जाते. आई तिकडे आणि बाळ इकडे. इतक्या दिवसपर्यंत बाळाला आईच्यामुळे सर्व अन्न पाणी जे काही जीवनाला जगण्यासाठी लागत होतं ते सर्व आईच्यामुळे भेटलेलं आहे. पण गर्भातून जेव्हा बाहेर आलो तेव्हा आता मात्र आईच्या थ्रू भेटत नाही आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतात. आई जशी हवा घेत जाय तशी आम्हाला हवा भेटत जाय. आई भोजन करत जाय तर आम्हाला भोजन मिळत जाय. आई पाणी पित असेल तर आम्हाला पाणी मिळत असे.
पण आता तसं नाही. आता त्यासाठी आम्हाला जीवन जगण्यासाठी जे काही आवश्यकता आहे त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न करत असताना आपोआप काहीच भेटत नाही, तर त्यासाठी बाळ हातपाय हलवते ते मिळवण्यासाठी. आणि हातपाय हलवल्यानंतर त्याला वेदना होतात ते मिळवण्यासाठी त्याला वेदना होतात, तर तो रडते. तर घरात जेवढे लोक असतात सर्व मंडळी पाहतात, म्हणतात बाळ खूपच सुंदर आहे, नाक मोठं आहे, डोळे मोठे आहेत, कपाळ पाटली, उंच पुरं आहे, चांगलं लंबी लचक पोरगं आहे, मुलगी असो किंवा मुलगी, कौतुक करतात. पण बाळ रडते हे कशामुळे? त्याला जीवन जगण्यासाठी वेदना होतात, त्यामुळे तो रडते. बाळ रडते तर इकडे घरातले सर्व लोक हसतात, त्यांना आनंद होते. तर तेव्हापासून त्याच्या जीवनाचा संघर्ष सुरुवात होते. तर जसा जन्मला तसा तो व्यक्ती मरणाकडे चालला. तर कोणी आईच्या गर्भातच मरते, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, 4 महिन्याचं पडलं म्हणतात. कोणी गर्भाच्या बाहेर आल्यानंतर 1 मिनिटातनी, 5 मिनिटातनी, अर्ध्या तासातनी, 1 दिवसातनी, 1 आठवड्यातनी, 1 महिन्यातनी, 1 वर्षातनी, 10 वर्षातनी, 20 वर्षांनी, अशी आमची मरणाची लाईन लागलेली आहे. आणि त्या मरणाच्या लाईनमध्ये आपण सर्वजण उभे आहोत आणि केव्हा मरणार आहोत हे त्याचा काही कोणाचा अंदाज नाही. तर बुद्ध म्हणतात की मनुष्य जन्म लाभणे फार कठीण आहे आणि सद्धम्म श्रवण करणे त्याहीपेक्षा कठीण आहे. कारण मनुष्य माणसासारखा दिसतो पण माणसासारखा वागत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की धम्म श्रवण करणे फार कठीण आहे. मनुष्य जन्माला आणला तर त्याने सोबत काहीच नाही आणलं, मरणार आहे, सोबत काहीच नेत नाही. ज्या दिवशी जन्मला त्या दिवशी त्याला फार वेदना झाल्या आणि तो तेव्हापासून मरणाकडे चालला. आणि ज्या दिवशी मरणार आहे, ज्या दिवशी मरते, जन्माच्या दिवशी सर्व लोक हसतात आणि मरणाच्या दिवशी, ज्या दिवशी मृत्यू प्राप्त होते, त्या दिवशी सारे लोक रडतात. तर जन्म आणि मृत्यू या दोनमधलं जे अंतर आहे त्याला जीवन म्हटलेलं आहे. आणि या अंतरामध्ये तुम्ही काय केलं? जीवन जगत असताना तुम्ही काय काय केलं? कोणाच्या हितासाठी, कोणाच्या कल्याणासाठी तुम्ही किती झटले? स्वतःच्या हितासाठी कोणाकोणाचे खून केले, कोणाचे पैसे डुबवले, वाईट किती कर्म केले, चांगले किती कर्म केले. तर ज्याचा हिशोब तो त्याच्याजवळच आहे. त्याला माहीत आहे मी कोणाचं काय काय केलं, बुरं किती केलं, चांगलं किती केलं, तर प्रत्येकाला आपापलं माहीत असते. म्हणून जन्माला आला, सोबत काही नाही आणलं, आणि मरणार आहे तर सोबत काहीच नेणार नाही. पण 2 गोष्टी मात्र सोबत घेऊन जाते. तर ते कोणते? तर त्याचे केलेले वाईट किंवा पुण्यकर्म हे त्याच्यासोबतच आहेत. हे कर्म त्याच्यासोबत, जिकडे जासाल तिकडे त्याच्यासोबत कर्म आहेत. तुम्ही गावाला जा, बाजारात जा, किराणा दुकानावर जा, कुठे जा, तुमचे पापकर्म किंवा पुण्यकर्म तुमच्यासोबत आहेत. म्हणून बुद्ध म्हणतात की धम्म श्रवण करणे फार कठीण आहे. जगाचा जगजेता अलेक्झांडर यानं पुऱ्या पृथ्वीवर राज्य केलं, पूर्व जग जिंकलं. आणि निसर्गाचा नियम आहे की ज्या ठिकाणी जन्म होतो त्या ठिकाणी मृत्यू प्राप्त आहेच. जग जिंकणारा अलेक्झांडर ज्यावेळेस मृत्यूला प्राप्त होतो, मृत्यूसमयी मरणासन्न अवस्थेत येतो, त्यावेळेस तो डॉक्टरांना म्हणतो की मला माझ्या आईची भेट करून द्या, मला आईची भेट करायची आहे मरताक्षणी. तर डॉक्टर म्हणतात नाही, आई फार दूर राहते, त्या ठिकाणी जायसाठी बराच वेळ लागतो,
आणि आईपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला वेळ नाही. कारण तुम्ही आता एका घंट्यानं मृत्यू पावणार आहात. तो म्हणते किती पैसे घ्या, पण मला आईची भेट करून द्या. अनेक जण ते हे वैद्यकीय म्हणतात, डॉक्टर नाही, आईचं दूर अंतर आहे, तुम्ही आता अर्ध्या घंट्याने मरणार आहात. तो म्हणते मी अर्ध राज्य देतो तुम्हाला, मला आईपर्यंत घेऊन चला. डॉक्टर म्हणते नाही, आता तुम्ही 5 मिनिटांनीच मरणार आहात. तर त्याला समजलं की मृत्यू जवळ आला. त्याला समजलं की एवढे पैसे असून, धनसंपत्ती असून, मी या धनसंपत्तीचा उपयोग मी माझ्या आईच्या भेटीसाठी नाही करू शकलो. तर तो डॉक्टर लोकांनी सांगते की म्हणते मी आता मृत्यू पावणार आहो. आत्ता माझी जे केळी आता बांधणार आहेत, तर मी पुऱ्या जगाचा राजा आहो, साऱ्या जगावर राज्य केलं. मात्र ज्यावेळेस माझी केळी बांधताना तर लोक केळीवर हात बांधतात असे मेलेल्या व्यक्तीचे, पण माझे हात नका बांधू म्हणते. माझे हात असे खुले राहू द्या. लोकायले दिसले पाहिजे की अलेक्झांडर जन्माले आला, साऱ्या पृथ्वीवर राज्य केलं, पुऱ्या जगाचा जगजेता होता, परंतु मरण पावला तर मृत्यू समय त्यानं यातलं काहीच नाही नेलं, संग त्याचे हात खुले आहेत. हे लोकाले दाखवू देता. म्हणून वृद्ध म्हणतात की मनुष्य जन्म बार बार भेटत नाही, आणि भेटते तर धम्मश्रवण करणे ही त्याहीपेक्षा कठीण आहे. बुद्धाच्या काळामध्ये एक ब्राह्मण रोजच्या रोज विहारात जायचा, बुद्धाचं प्रवचन ऐकायचा, आणि तो प्रवचन ऐकायला जात असताना खुल्या हाताने केव्हाही गेला नाही. खुल्या हाताने गेला नाही तर तो रोजच्या रोज विहारामध्ये काही ना काही घेऊन जायचा. भिक्षू संघासाठी अष्टपरिष्कार, बुद्धाच्या पूजेसाठी फुलं काही वगैरे तो सामान असं घेऊन जायचा. केव्हाही तो खाली हाताने गेला नाही. तर दररोज त्याचा असा नित्यनेम होता. परंतु जीवन हे अल्पकाळ आहे, तर काही दिवसानं तो मरणासन्न अवस्थेत प्राप्त झाला. मरणाची घटका मजून राहिला आणि बिछाण्यावर पडला. पण तो बुद्धाचा उपासक होता. बुद्धाचा उपासक असल्यामुळे त्याला बुद्ध धम्म संघ आठवला, आणि त्याच्या मुलाला म्हणते की आपल्या घरी आता परित्राण पाठ करायचा आहे, भंतीजीला बोलावा. मग त्याच्या मुलाने भंतीजीला बोलावून परित्राण पाठाचं आयोजन केलं. भंतीजी आले आणि परित्राण पाठ करतात. पण याचा ध्यास बुद्ध धम्म संघ या 3 रत्नावर अतूट श्रद्धा होती याच्यावाली. तर या मरणासन्न अवस्थेत असतानाही याला बुद्ध धम्म संघच आवडत जात. तर कसं निसर्गाचा नेम आहे की जे जे करशील ते ते भरशील तू केलेले पाप, पापाचा घडा तो भरला की फुटेल आपोआप. मनुष्य जीवनातनी वाईट किंवा चांगले कर्म करतो, आणि त्या कर्माचे फळ त्याला भोगावंच लागतात. तो बुद्धाचा उपासक असल्यामुळे तर चांगल्या व्यक्ती जर असा आहे की व्यक्ती कुठेही जाऊ द्या, त्याचा मान सन्मान होतो. बुद्ध म्हणतात सर्वातनी आचरणशील जो व्यक्ती असेल, तर ज्याप्रमाणे अगरबत्तीचा वास हवेच्या विरुद्ध दिशेने जाते, पण चांगल्या व्यक्तीच्या आचरणाचा सुगंध 4ही दिशांनी फैलतो. कारण आचरणशील व्यक्तीचं 4हीकडचे लोक वाहवा करतात, स्तुती करतात. म्हणून व्यक्ती चांगला असल्यामुळे तो उपासक, त्याचे कर्म शुद्ध असल्यामुळे तो देवलोकातही प्रिय झाला. तर ज्यावेळेस तो मरणसन्न अवस्थेत आहे, तर देवलोकातून 6 रथ येतात त्याला घ्यायसाठी. रथ येतात सोन्यानं सजवलेले, मोत्यानं सजवलेले, त्याला घ्यायसाठी येतात. आणि एक एक देव त्याला विनंती करतो की म्हणतात चला आमच्याकडे. कारण त्याचे सत्कर्म आहेत, पुण्यकर्म आहेत, तर त्याला विनंती करतात की आमच्याकडे चला. तर त्यावेळेस म्हणते तो की थांबा थांबा. त्या देवलोकाले म्हणते थांबा. पण हे थांबा थांबा हे शब्द भिक्षूनं ऐकले, आणि भिक्षूला वाटलं की आपल्यालाच थांबा थांबा म्हणतात. भिक्षू त्यातून उठून येतात आणि बुद्धाकडे जातात. परित्राण पाठ बंद पडला. तर हा म्हणते, पोराले म्हणते की तू एक फुलाचा हार घे आणि असा वर फेकून दे.
तर मुलाने फुलाचा हार घेतला आणि वर आकाशात फेकला, तर तसाच तो हार वर एका रथात अटकला. एका रथात अटकला तर तो हार कोणालाच दिसे नाही, फक्त त्याला आणि त्याच्या मुलालाच दिसे. तर सांगते तो की म्हणते, पहा, मी चांगलं आचरण केल्यामुळे, बुद्ध धम्म संघाला शरण गेल्यामुळे, जन्मातनी कोणत्याही प्रकारचं पाप न केल्यामुळे मला देवलोकातनी माझा जन्म झालेला आहे. मी आता थोड्या वेळातनी देवलोकात, म्हणजे तावतीच देवलोकात माझा जन्म होणार आहे. तर तो घरचे लोक जे उपासक आहेत त्यांना सांगतो की म्हणते, तुम्ही असे माझ्यासारखे सत्कर्म करा आणि तुम्हीही पुण्याचे भागीदार व्हा. भिक्षू लोक बुद्धाकडे जातात आणि बुद्ध विचारतात की त्यांनी परित्राण पाठ ऐकला होता पूर्ण. तर भिक्षू म्हणतात, नाही भगवान, त्यानं मधाच आम्हाला बंद करायला लावला, थांबा थांबा म्हटलं, आणि तो घरच्या संग काही बडबडत होता. तर बुद्ध म्हणतात, तो तुम्हाला थांबा थांबा म्हटलं नाही, तर तो देवता लोक आले म्हणत होता की थांबा थांबा, कारण त्या ठिकाणी त्याला देवता घ्यायसाठी आलेले होते. आणि बुद्ध म्हणतात की मनुष्य जर तो पुण्यवान असेल, शीलवान असेल, सत्कर्मी असेल, दानी असेल, तर त्याची या लोकातनी, मृत्यू लोकातनी आणि देवलोकातही त्याची वाहवा होते, स्तुती होते. तर मनुष्याने जन्मामध्ये सत्कर्म करणे आणि पुण्याचा साठा करणे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आपण तृष्णेमुळे, लोभामुळे आपण हे माझं, ते माझं, आणि जे जे आम्हाला पाहिजे ते आम्ही हस्तगत करतो आणि सर्व बाजार मांडून त्याची रखवाली करत बसतो. हे माझं आहे, ते माझं आहे, हे मी घेतलं, ते मी घेतलं, याले हात नको लावू, त्याले हात नको लावू, ते सर्व बाजार तो जे जे पाहिजे ते आवडीच्या वस्तू घेते आणि मधातनी काळी घेऊन उभा राहते. हे नका घेऊ, ते नका घेऊ, हे माझं आहे. आणि तसाच तो मृत्यूला प्राप्त होते आणि ज्याच्यासाठी प्रयत्न केले ते तसं सोडून देते. जे पाहिजे होतं त्याच्यासाठी इथल्या दिवस कर्म केले, चांगले किंवा वाईट, ते तिथं सोडून दिलं आणि त्याच्यासाठी जे वाईट कर्म केले असतील, पुण्य केलं असेल, ते सोबत घेऊन जाते. कोणाचे पैसे डुबवले असतील, कोणाचे खून केला असेल, तर असे हे वाईट कर्म घेऊन सोबत जाते. म्हणून बुद्ध म्हणतात की जन्म बार बार भेटत नाही. मनुष्य जन्म जर भेटला तर धम्मश्रवण करणं फार कठीण आहे. तर आपण या वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी बुद्ध धम्म संघ या 3 राज्याचे मान सन्मान करता, सत्कार करता, हे तुमच्या जीवनातली फार उपलब्धता आहे. तर आपण रोजच्या रोज विहारात जाणे, बुद्ध धम्म संघाला शरण जाणे आणि आपल्या कायावाचाची, मनाची शुद्धता करणे आणि सत्कर्म करणे हे जीवनातील महान पुण्य आहे. आपण या ठिकाणी आला आणि भंतेजींना मला 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली, याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी धम्मदेशना समाप्त करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो
सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति स्वाख्यातो भगवता धम्मो संधिट्टिको अकालिको एहिपासिकोपनायिको पश्चातं वेदितव्यो वियूहीति सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसंघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुगला एष भगवतो सावकसंघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यखेतं लोकसाथी. या ठिकाणी आपण बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचे जे गुण आहेत, या गुणाचं आपण स्मरण केलेलं आहे. बुद्धगुण, धम्मगुण आणि संघगुण. बुद्धाचे 9 गुण आहेत, जे तुम्ही आता बुद्धवंदनेमध्ये ऐकले, ज्याला आपण बुद्धवंदना म्हणतो. हे आपल्याला निश्चितच माहिती पाहिजे सगळ्यांना. बुद्धगुण कोणते आहेत तर माहिती असलं पाहिजे. त्यानंतर धम्मगुण. तर धम्मगुण 6 आहेत, ते सुद्धा आपण ऐकले. स्वाख्यातो भगवता धम्मो. त्याच्यानंतर आपण संघगुण ऐकले. संघगुण हे 9 आहेत. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो, उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो. तर अनुत्तरं पुण्यखेतं लोकसाथी. हे जे आपण 9 गुण संघाचे ऐकले, बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण. किती झाले? 24 का 26? पक्क सांगा. 24. 26 नाही ना? ओके. 26 झाले का 24? 24च. हां, 24. 9, 6 आणि 9 किती होतात? 24 होतात. हां, तर हे जे 24 गुण बुद्ध, धम्म आणि संघाचे आहेत, तर 24 आऱ्याचं चक्र आहे, धम्मचक्र. किती आरे आहेत त्याच्यामध्ये? 24 आहेत. हे 24 कशाचं द्योतक आहे? हां, बुद्ध, धम्म आणि संघाचे 24 गुण. ठीक. याशिवाय पठ्ठाण जे आहे, महापठ्ठाण, त्याच्यामध्ये किती कडा आहेत? हेतुपच्चयो, आरमणपच्चयो, अधिपतिपच्चयो, अनंतरपच्चयो, समनंतरपच्चयो, विगतपच्चयो आणि शेवटी अविगतपच्चयो. असे हे 24 कडा आहेत. कशाच्या? महापठ्ठाण. म्हणजे महापठ्ठांचे 24 प्रत्यय, बुद्ध धम्म संघाचे 24 गुण हे कशामध्ये अंकित केलेले आहेत? धम्मचक्र पवर्तन. धम्मचक्र त्याच्यामध्ये किती आरे आहेत? 24 असतात. हे कशामुळं? एक तर 24 गुण बुद्ध धम्म संघाचे,
त्याच्यामध्ये बुद्धाचे गुण, धम्माचे गुण, संघाचे गुण, म्हणजे सर्वस्व त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, संकलित झालेलं आहे, त्याच्यामध्ये साठवलं गेलेलं आहे. आणि 24 प्रत्यय पठाण हे अभिधम्माचा जे 7 ग्रंथ आहेत त्यापैकी एक शेवटचा ग्रंथ त्याला पठाण म्हणतात. तर या पठाणामध्ये 24 प्रत्यय आहेत. तर हे त्याचं द्योतक म्हणून धम्मचक्र हे 24 आऱ्यांचं आहे. ठीक आहे. काही काही लोक असाही युक्तिवाद लावतात, पटिच्च समुपाद, त्याच्यामध्ये किती कड्या आहेत, 12 कड्या आहेत. अनुलोमचे 12 आणि प्रतिलोमच्या 12. तर अनुलोम प्रतिलोमच्या ह्या 12 आणि 12 कड्या म्हणजे 24 कड्या आहेत. तर काही लोक सांगतात की धम्मचक्रामध्ये जे काही 24 आरे आहेत ते म्हणजे पटिच्च समुपादाचे 12 अनुलोम आणि 12 प्रतिलोम आहे असं सांगतात. पण वास्तविक पाहता ते उत्तर काही तेवढं संयुक्तिक किंवा बरोबर नाही आहे. त्याच्यामध्ये आता घड्याळीचे आकडे किती आहेत, 12च आहेत, 1 पासून ते 12. जर आपण 1 2 3 4 असं करता करता 12पर्यंत गेलो ते काय आहे, अनुलोम आहे का नाही, या दिशेने फिरणारा. आणि आपण 12 11 10 9 असं करता करता 1पर्यंत आलो तर काय आहे, प्रतिलोम आहे. अनुलोम आणि प्रतिलोम शेवटी किती आहेत, फक्त 12च कडे आहेत, त्या 24 होऊ शकत नाही. त्यामुळे जे लोक सांगतात की धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये धम्मचक्र याच्यामध्ये जे काही 24 आरे आहेत ते 12 पटिच्च समुपादाचे अनुलोम आणि प्रतिलोम आहेत. आता तुम्ही असा काटा फिरवला तो तिथं जातो आणि तो पुन्हा इकडे फिरवला तर 12वरती येतो. म्हणजे काय झालं, शेवटी जिथं होतं तिथंच. असाही फिरवला तर तिथं जातो, उलटा फिरवला तरी तिथंच जातो. मग ते 24 होतील का, नाही होत. मग त्यामुळे हे जे काही उत्तर देतात की 12 अनुलोम आणि 12 प्रतिलोम हे 24 आऱ्याचे द्योतक आहेत, तर हे उत्तर तेवढं काही संयुक्तिक किंवा योग्य वाटत नाही. मग ते उत्तर काय आहे, 24 महापठाण 24 प्रत्यय ते एकाच दिशेने किती होतात, असे फिरल्यानंतर 24 होतात. उलटी फिरवावं लागतात का त्याला, नाही. किंवा बुद्ध धम्म संघाचे गुण जर संपूर्ण आपण मिळवले, बुद्ध धम्म संघाचे गुण, तर ते किती होतात, 24 होतात. म्हणजे त्या चक्रामध्ये बुद्ध धम्म आणि संघ हे तिन्ही सामावलेले आहेत आणि म्हणून त्याचे किती होतात, प्रत्यय 24 होतात. समजलं, ओके. आता आपण बुद्ध गुण बघू. मागच्या वेळेला आपण बघितले होते थोडक्यामध्ये. कशामध्ये बघितले होते, ज्या काही 4 प्रकारच्या श्रद्धा आहेत. सर बसून घ्या तुम्ही. तुम्ही बसून घ्या ना, बसून घ्या तुम्ही. इथल्या लोकांना आलं तरी इथल्या लोकांना आलं तरी खूप झालं. जे बाहेर आहेत ना, आणि ठीक आहे, बसून घ्या. जे विहारात आले त्यांच्यासाठी प्रवचन, जे घरी बसले, जे आले नाहीत, त्यांना त्या प्रवचनाची गरज आहे असं वाटत नाही आपल्याला. त्यामुळे आपण त्यांची चिंता करता कामा नये. आपला आवाज त्यांच्या घरपोच पोहोचला पाहिजे असंही काही टेन्शन घेऊ नका. तर त्यामुळे आपण जास्त
इथेच कॉन्सन्ट्रेट व्हायचं, इथेच एकाग्र व्हायचं, सतर्क जागृत व्हायचं आणि इथं प्रवचन ऐकायचं. जे आले ते आले, जे नाही आले ते नाही आले, सोडून द्या. टेन्शन कोणाचं घ्यायचं नाही. आपण एवढं मोठं पैसा खर्च केला, एवढी मोठी वेळ खर्च केली, चांगली वास्तू इथं बनवली, सर्वांनी यावं असं आपली मनोकामना आहे, त्यांच्याबद्दल मंगल मैत्री आहे, तरीही वेळात वेळ काढून येऊ शकत नाहीत. हे त्यांचं कर्म आहे. आपण त्यांनासुद्धा दोष देता कामा नये. ज्याच्या पारमिता, ज्याचे पुण्यकर्म जसे परिपक्व होतील तसं ते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फळ देत असतात. आपण कोणालाच म्हणू शकत नाही ते का येत नाही, त्यांनी यायला पाहिजे. आम्ही जातो, आम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, आम्ही वेळ काढतो, आमच्यामुळे विहाराची शान आहे आणि ते इथं असून येत नाही. आपण त्यांच्याबद्दल थोडंसं नकारात्मक भूमिका ठेवतो. तर ती नकारात्मक भूमिका त्यांच्याबद्दल ठेवणे म्हणजे आपलं मन नकारात्मक करणे आहे. कशासाठी? तर आले तर आले, नाही आले तर नाही आले, त्यांचा आपला काय संबंध? येतील तर त्यांचा फायदा होईल, नाही येतील घरी बसतील. पण आपण त्यांच्याबद्दलही नकारात्मक भूमिका ठेवता कामा नये, त्यांना दोष लावता कामा नये, त्यांना कमी लेखता कामा नये आणि आपल्याला श्रेष्ठ मानता कामा नये की आम्ही जातो विहारात, आम्ही ऐकतो प्रवचन, आमच्यामुळे विहार चालतो, आमच्यामुळे विहाराची शोभा, आमच्यामुळे विहाराचं महत्त्व, असाही अहंकार आपल्यामध्ये येऊ देऊ नये. आपल्याला इथे समतोल राहता आलं पाहिजे. आपल्या कुशल कर्माचं पावित्र्य कमी होणार नाही कोणत्याही कारणाने. त्याच्याबद्दल आपण सजग, जागृत, सतर्क राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या मनाबद्दल, त्यांच्याबद्दल एक तर द्वेष उत्पन्न होणार नाही, नकारात्मक भावना उत्पन्न होणार नाही, किंवा ते नेहमी विहारामध्ये येतात म्हणून त्यांच्याबद्दल जे येत असतील त्यांच्याबद्दलही एक लोभ उत्पन्न होऊ देता कामा नये, किंवा जास्तीचं काय म्हणता येईल महत्त्व देऊन त्यांना झाडावर चढवता कामा नये. आणि आपणही झाडावर चढू नका. आपण आपलं फक्त विहारामध्येच याचं जागृत अवस्थेमध्ये. ओके. तर आपण मागच्या वेळेला श्रद्धा बघत होतो. श्रद्धा किती आहेत कोणाला आठवतं? 2. बरं. आणखी कोण सांगेल? मागच्या प्रवचनाचा रेफरन्स द्या. तुम्हाला माहीत असलेल्या ते ठीक आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहेत, काय जे असतील ते. मागच्या प्रवचन तुम्ही ऐकलं? एक मिनिट, आपसात बोलू नका, फक्त उत्तर द्या. मागचं प्रवचन ऐकलं कोण कोण होतं? बहुतेक जण होते. हां, श्रद्धा किती प्रकारच्या सांगितलेल्या आहेत? आठवतो कोणाला? 4. ओके. सांगता येईल? तुम्ही पाहून सांगू नका, पण तुमच्या इथं जे असेल, जे तुम्हाला आठवतं ते सांगा. ओके. असं चिटिंग नाही चाललं धम्मामध्ये कधी. वह्या बंद, पुस्तकं बंद. आठवलं तर सांगायचं, नाही तर नाही सांगायचं. हां, कम्मश्रद्धा आठवत नाही. कोणाला आठवतं? सगळ्यांनी मिळून 4 सांगितलं तरी खूप आहे. बरं बरं, हे तुमचे उत्तर. माझ्या प्रवचनाचा भाग नाही, मागच्या प्रवचनाचा हा काही भाग नाही आहे. मी मागच्या प्रवचनाबद्दल विचारतो आहे. सांगा. तथागत बोधी श्रद्धा. हां, 2 झाले. आणखी सांगा आता 2. आठवत असेल तर ठीक आहे.
पुस्तकं पाहू नका, डोक्याला ताण देऊ नका. बघा, कम्म श्रद्धा, ठीक आहे, कम्म श्रद्धा, नंतर विपाक श्रद्धा आहे ना, कम्म विपाक श्रद्धा. तिसरं काय आहे, कम्म सत्सत्त श्रद्धा. आणि चौथा आहे तथागत बोधी श्रद्धा. तथागत बोधी श्रद्धा या श्रद्धेबद्दल आपण ऐकलेलं आहे. आणि बौद्ध धर्मामध्ये जे काही श्रद्धा आहे ती केवळ फक्त श्रद्धाच आहे, अंधश्रद्धा मुळीच नाही. त्यामुळे बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये अंधश्रद्धेला, अंधविश्वासाला, कर्मकांडाला स्थान मुळीच नाही. आपण बघितलं का मागच्या प्रवचनामध्ये ज्या ज्या काही श्रद्धा आपण पाहिल्या, ऐकल्या, तेथे कुठे अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड आहे असं तुम्हाला वाटलं का? वाटलं का तसं काही प्रवचन ऐकताना? नाहीच, म्हणजे नाहीच. अंधश्रद्धा आपल्यामध्ये नाहीच. जे आहे ते फक्त श्रद्धाच आहे. मग आता आपण या श्रद्धेचाच भाग पुढे घेत आहोत. तथागत बोधी श्रद्धा. आपण मागच्या वेळेला श्रद्धा या धम्मस्कंदाबद्दल ऐकलं. असे किती धम्मस्कंद आहेत भगवान बुद्धांनी शिकवलेले? कोणाला आठवतात? 84,000. बरं. म्हणजे भगवान बुद्धाने आपला जो काही धम्म शिकवला किती वर्ष शिकवला? 45 वर्ष शिकवला भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म. तर या 45 वर्षामध्ये त्यांनी जो काही शिकवण दिली ती 84,000 धम्मस्कंधामध्ये सामावलेली आहे. त्याच्यापैकी आपण एका स्कंदाबद्दल बोलत होतो. एका स्कंदाबद्दल जरी आपण बोलत बसलो तरी आपलं आयुष्य कमी पडेल धम्म सांगायला आणि समजून घ्यायला. एवढा मोठा त्याचं विश्लेषण, एवढं मोठं त्याचं व्यापकता आहे. तर श्रद्धाबद्दल आपण बोलत होतो. तर हे 84,000 धम्मस्कंध भगवान बुद्धाची शिकवण, म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म विस्तारित केला तर 84,000 धम्मस्कंदापर्यंत तो काय होतो? विस्तारित होतो. आणि त्याला संक्षिप्त केलं तर तो फक्त एका गाथेमध्ये येऊन जातो. कोणती गाथा आहे कोणाला सांगता येईल? सब्ब पापस्स अकरणं. म्हणजे बघा, भगवान बुद्धाच्या धम्माची विशेषता विस्तारित केला. 84,000 धम्मस्कंद होता. आणि एक एक धम्मस्कंद तुम्ही समजून घेतला किंवा सांगण्याचा प्रयत्न केला तरीही वेळ खूप कमी पडेल, तुमचं आयुष्य पुरणार नाही भगवान बुद्धाचा धम्म समजून सांगण्यासाठी, सगळं काही अनुभवण्यासाठी. आणि ते संक्षिप्तपणे केलं तर फक्त एका गाथेमध्ये येतो. म्हणजे ही विशेषता केवळ फक्त भगवान बुद्धाच्या धम्माचीच आहे, भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचीच आहे. बाकीचे तुम्ही बघा, बाकीच्या धर्माच्या गोष्टी काही ताळमेळ कुठंच काही लागत नाही. आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण ते आपला विषयच नाही. पण आपला जो धम्म आहे तो कसा आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. त्याच्या समजून घेताना आपल्यामध्ये असं द्विधावस्था किंवा संभ्रम उत्पन्न नाही झाला पाहिजे. जे समजलं ते समजलं आणि चांगलंच समजलं, आणि जे समजलं तेवढं कल्याणाचं समजलं, एवढं आपण हस्तगत केलं पाहिजे. मग तुम्हाला किती धम्मस्कंदाबद्दल माहिती होते, किती धम्मस्कंदाचा तुमच्या जीवनामध्ये लाभ होतो, हा एक वेगळा भाग आहे. ठीक आहे. म्हणून आपण बघत होतो तथागत बोधी श्रद्धा. या तथागत बोधी श्रद्धेमध्ये काय असतं? भगवान बुद्धाची जी काही सम्यक संबोधी ज्ञान आहे, या सम्यक संबोधी ज्ञानामध्ये भगवान बुद्धाने जे काही ज्ञान प्राप्त केलं, जे काही प्रज्ञा प्राप्त केली, त्याच्यावरती आपली असलेली श्रद्धा, त्याला म्हणतात तथागत बोधी श्रद्धा. म्हणजे बुद्धावरती तर आहेच, त्यांच्या धम्मावरतीही आहे, पण त्यांनी कोणती सम्यक संबोधी प्राप्त केली आणि कशामुळे
ते सम्यक संबुद्ध झाले, त्यांचे गुण काय आहेत हे समजून घेणं म्हणजे तथागत सम्यक संबुद्धाबद्दल असलेली आपली श्रद्धा, विश्वास, दृढ निश्चय, आत्मविश्वास हा आपला पक्का असणे. तर भगवान बुद्धावरती श्रद्धा ठेवावी आपण असली पाहिजे. त्याचं कारण की ते 9 गुणांनी युक्त होते. बघा, 9 गुणांनी युक्त होते. कोणते गुण आहेत ते? ते अरहंत होते. अरहंत, अरहं आपण म्हणतो ना, अरहं. नंतर सम्मा सम बुद्धो. तिसरं विद्याचरण संपन्न. चौथं कोणतं आहे ते सांगा, मिक्स करू नका. चौथं कोणतं आहे? सुगतो. लोकविदू नाही त्याच्यामध्ये, सुगतोच आहे आणि त्याच्यानंतर लोकविदू आहे. तर तुम्ही दोन्ही एक मिक्स कराल तसं नाही होत. सुगतोच आहे, लोकविदूच आहे. नंतर सांगा, अनुत्तर तेवढंच. अनुत्तर पुरुष धम्म सारथी एक गुण आहे, फक्त अनुत्तर नाही आहे. अनुत्तर पुरुष धम्म सारथी. धम्म आहे का धम्म आहे? हां, अनुत्तर पुरुष धम्म सारथी. अनुत्तर पुरुष धम्म सारथी. काय? धम्म के धम्म? पक्क. धम्म की धम्म? ध की द? ध नाही, धम्म. ओके. बरं, आत्मविश्वासाने कोण सांगितलं हात वर करून सांगा? धम्म. बस. आणखी कोणाचा आत्मविश्वास काही वेगळा असेल तर सांगा. धम्म की धम्म? धम्म. बघा, हां, ऐकून घ्या. हे म्हणतात धम्म, द, दगडाचं द. आणि तुम्ही म्हणता धम्म, धम्माचं ध. मग नेमकं कोणतं, धम्म की धम्म? हां, तर हे गुण आपल्याला निश्चितच माहिती असले पाहिजेत. चुकीचं बोलता कामा नये. ते आहे धम्म, पुरुष धम्म सारथी. एक मिनिट. आपसात नका बोलू, आपसात बोलूच नका. वेळ कमी पडते आपल्याला, कारण तुमचे तोंड बंद होण्यासाठी 3 मिनटं लागतात. 3 मिनटामध्ये आपण पुढे जाऊ शकतो ना. ओके. पुरुष धम्म सारथी. मग वंदना म्हणताना सुद्धा, बुद्धाचे गुण म्हणताना सुद्धा आपण अतिशय लक्षपूर्वक म्हटलं पाहिजे. हे वंदना म्हणताना आपल्याला समाधी असली पाहिजे. सम्यक समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता, चित्ताची सजगता, जागरूकता. एकाग्रताही पाहिजे, सजगता पाहिजे, जागरूकता पाहिजे, सतर्कता पाहिजे. आपण काय म्हणतो, जर आपण ते योग्य पद्धतीनं म्हटलं तर चूक होईल का? नाही होणार. मग आता आपले दिवस जवळ आले तरी आपण धम्मसारथीच म्हणणार का? किती दिवस राहिले आपले आणि तरी आपण तेच म्हणणार? हां, तसं होऊ देऊ नका. आपला एक दिवस या आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या दिवशी आपल्याला, ज्या क्षणाला आपल्याला त्याचं ज्ञान होतं, म्हणजे आपल्याला माहिती होते, सत्य कळतं, ते सत्यच स्वीकारायचं आपण आणि तेच जोपासायचं. आणि मग हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये
हा दिवस कधी कोणत्या वेळेला येईल, कुठे येईल सांगता येत नाही. सिद्धार्थ गौतमाला सम्यक दृष्टी प्राप्त होण्यासाठी किती वर्ष वाया घालवावं लागले? बरं, कोण सांगेल? आता याच्यामध्ये दोन उत्तरं असू शकतात बरं का, दोन्ही उत्तरं असू शकतात. पण आपण कोणाला म्हणतो? सिद्धार्थ गौतमाला सम्यक दृष्टी प्राप्त होण्यासाठी किती वर्ष वाया घालवावे लागले? हां, 36 कसं काय आले? हो, म्हणजे ते आलं ना. आता दोन उत्तर झाले, आणखी एक उत्तर मिळू शकेल. पटकन सांगा. 3 आकडे आहेत, गणिताचे 3 आकडे आहेत, तर त्याच्यापैकी एक आकडा निश्चितच बरोबर असेल. सिद्धार्थ गौतमाला म्हटलं तर त्याला 35 वर्ष झालं. तसं नाही, किती वर्ष काय म्हणतात ते? किती वर्ष त्यांचे वाया गेले, त्यांना सम्यक ज्ञान. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हां, म्हणजे सम्यक दृष्टी प्राप्त होण्यासाठी त्यांना किती वर्ष लागले? तर उत्तरं 3 येऊ शकतात. 3 आकडे आहेत. एक आहे 6 वर्ष, ठीक आहे. दुसरं आहे 29 वर्ष आणि तिसरं आहे 35 वर्ष, असं आहे ते. पण वास्तविक पाहता इथे 29 वर्ष लागले. कसे? 29व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला, संसार सोडला. म्हणजे तिथं काहीतरी त्यांना अनुभूती झाली, सम्यक दृष्टी तिथं उत्पन्न झाली की हे विश्व, हे घर, हे महाल हे दुःखाचं कारण आहे, मोहमायाचं कारण. म्हणून त्यांनी काय केलं? ते सोडलं. म्हणजे तिथं काय झालं? दृष्टी, सम्यक दृष्टी प्राप्त झाली त्यांना तिथे. कितव्या वर्षी? 29व्या वर्षी. 29 वर्षापर्यंत त्यांना त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या राजमहालामध्ये दुःख होतं. म्हातारे माणसं आहेत, आजारी पडतात, मरण पावतात, हे त्यांना दिसत नव्हतं का? दिसत होतं. त्यांचे वडील म्हातारे होते, वृद्ध होते, त्यांचे नातेवाईक तेही पांढरे केस झालेले होते. त्यांना कळत होते सगळं, ते म्हातारपण, आजारपण हे सगळं कळत होतं. पण 29व्या वर्षी त्यांना तो बोध झाला, हे सगळं अनित्य आहे, हे सगळं दुःखमय आहे. म्हणजे 29व्या वर्षी त्यांना तो बोध झाला, ती दृष्टी प्राप्त झाली 29व्या वर्षी. 29 वर्ष त्यांचे वाया गेले सम्यक संबोध म्हणजे बोधिसत्वाचे. आणि आता तुमची पण वाया चालले ना. मग कमी तुम्ही वंदना म्हणताना ध्यानपूर्वक म्हणा, जेणेकरून तुम्हाला काहीतरी बोध होईल त्या क्षणालाच. इथून पुढे तुमचे वर्षच वाया जाणार नाही, वेळही वाया जाणार नाही, आहे की नाही? म्हणून आपण बुद्ध वंदना म्हणताना सुद्धा, बुद्ध धम्म संघ वंदना म्हणताना किंवा त्रिशरण पंचशील घेताना सुद्धा अत्यंत सजग जाणीवपूर्वक घेतली पाहिजे. आपली बुद्ध धम्म संघावरती पूर्ण श्रद्धा आहे आणि आपण सजग राहून बुद्ध धम्म संघाची गुण म्हटले पाहिजे, वंदना म्हटली पाहिजे. जर आपल्या मनामध्ये सजगता असेल, जागरूकता असेल, श्रद्धा असेल, आपलं चित्त कुशल असेल, तर काय होतं? काया, वाचा आणि मन ह्या तिन्हीचे कुशल कर्म होतात, पुण्यकर्म होतात. काया नतमस्तक होते, वाचा शुद्ध होते आणि मन आनंदी होतं, प्रसन्न होतं, शुद्ध होतं. बघा, साधं तुम्ही बुद्धापुढे 3 वेळा नतमस्तक झालात जागृतपणे, काया, वाचा, मनाचे हे पुण्यकर्म होतात तुमचे. कायाचे कर्म, वाचेचे कर्म आणि मनाचे कर्म. मग इथं तुम्हाला काही जास्त कष्ट घ्यावे लागतात का? मेहनत करावी लागते का? काही पैसा खर्च करावा लागतो का? विशिष्ट वेळ खर्च करावी लागते का? कोणाची काही तुम्हाला काही परमिशन घ्यावी लागते का?
मग ह्या साध्या साध्या गोष्टी करताना जर आपण जाणीवपूर्वक केल्या तर किती मोठा फायदा होईल तुमच्यामध्ये, होईल का नाही? तर त्यामुळे चुकीचं पाठ करायचं नाही, चुकीचे उच्चार करायचे नाही. आतापर्यंत झाले ते सोडून द्या, ध्यान नसेल किंवा लक्ष नाही दिलं, आपण ते काय चुकीचं पाठ केलं तर चुकीचंच म्हणत गेलो आणि त्याचा आपल्याला बोध नाही झालं की आपण चुकीचं म्हणतो की बरोबर म्हणतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. हां तर आपण तथागत बोधी सत्तामध्ये बुद्धाला गुरु मानतो, बुद्धाला शरण जातो किंवा बुद्धाचं अनुसरण करतो. कारण बुद्धाच्या गुणामुळे, बुद्धाचे गुण म्हणजे ह्या मूर्तीचे गुण नाही. बुद्ध हे बुद्ध प्रतिमा हे बुद्ध रूपाचं प्रतीक आहे. पण आपण कशाला मानतो? या धातूला नाही मानत, बुद्धाच्या गुणाला मानतो. बुद्ध गुण काय आहेत? बुद्ध हे अरहंत आहेत. अरहंत, अरे म्हणजे शत्रू, ज्यांनी सर्व प्रकारचे शत्रू नष्ट केले ते अरहंत झाले. ते अरहंत झाले ज्यांनी सर्व प्रकारचे शत्रू नष्ट केले. तुम्हाला शत्रू आहेत का? कोणाकोणाला आहेत? हात वर करा. एक, बाकीच्यांना कोणालाच नाही? तुम्हाला बरं. 3, बाकीच्यांना सगळे मित्रच आहेत का? शत्रू कोणालाच नाहीत, फक्त 3 हातवर आहेत. ओके, ठीक. बरं, तुमचा सर्वात मोठा शत्रू कोणता आहे की जो तुमच्या डोळ्यापुढं आहे किंवा तुमच्या नावापुढं आहे? हे तुमचे शत्रू. आणि बाकीचे ते घराच्या आजूबाजूचे, गलीतले, वस्तीतले, ते नाही का? नाही कोणी? पुण्यवान आहात तुम्ही, आहे की नाही? ओके. तर आपल्याला आपले शत्रू नष्ट करता आले पाहिजे. शत्रू सगळं काही आपल्यामध्ये, पण आपण शोधतो कुठे त्याला? बाहेर शोधतो, स्वतःच्या बाहेर शोधतो. गलीमध्ये शोधतो, वस्तीमध्ये शोधतो, रस्त्यावर शोधतो, आजूबाजूला शोधतो, ऑफिसमध्ये शोधतो, रस्त्यानं जाता जाता शोधतो शत्रू. पण वास्तविक पाहता तो कुठंच नसतो. तो एवढ्या सुरक्षित जागी बसलेला असतो की त्याची तुम्हाला चाहूलच लागत नाही. आणि तोच तुमच्या जीवनामध्ये सगळं काही काय करतो? अकुशल कर्म घडवतो, उचापाती करतो, तुम्हाला दुःखाच्या खाईमध्ये घेऊन जातो. तो लपलेला शत्रू, त्याला तुम्ही ओळखता आलं पाहिजे. मग असा शत्रू तुमचा जो आहे हा कुठे आहे? आत आहे, आपल्या मनामध्ये लपलेला आहे, बाहेर नाही. आणि जे लोक बाहेर शोधतात त्यांना तो शत्रू कधी सापडतच नाही. अंधारामध्ये किंवा अज्ञानामध्ये ती सगळी वेळ वाया घालवतात त्या शत्रूला पाहण्यासाठी आणि त्याला नष्ट करण्यासाठी, पण नष्ट करू शकत नाही आणि ते कधी जीवनामध्ये सुखी होऊ शकत नाही. ते तृष्ण आहे, वासना आहे, विकार आहे, अहंकार, गर्व, मीपणा, अज्ञान, हे सगळे शत्रू तुमचे. आणि समजा एखादाही शत्रू सजग झाला, जागृत झाला, तर तुम्हाला सुखानं झोप लागत नाही. तुमचा जो दुसरा शत्रू असेल शेजारी, तो सुखात झोपतो, त्याला काही घेणं देत नाही तुमचं आणि कशाच काही. पण तुमच्या मनामध्ये का द्वेष उत्पन्न झाला, कोणाबद्दलही होऊ शकतो, तुमच्या स्वतःबद्दल किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल, तो काही तुम्हाला सुखानं झोपू देत नाही. म्हणजे तुमचं सुख, तुमची चैन, तुमचा आनंद, तुमचं सौंदर्य, तुमचं आयुष्य कमी करणारा मुळात तुमचा शत्रू तुमच्याजवळ, पण तुम्ही स्वतः बाहेर, आणि त्यामुळे तुम्ही काय होता? सुखी होऊ शकत नाही. मग अशा शत्रूला ज्यांनी नष्ट केलं ते अरहत झाले.
द्वेष, लोभ, आसक्ती, तृष्णा, वासना, विकार, अहंकार, गर्व, मीपणा, अज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला बेचैनी होते, ज्याच्यामुळे तुम्हाला दुःख होतं, शोक, संताप, भय, भीती, चिंता उत्पन्न होते, अधोगतीकडे तुमचा मार्ग वाटचाल होते, असे सर्व विकार, सर्व क्लेश हे तुमचे शत्रू आहे. मग फक्त 3 हात वर आले होते, बाकीच्यांचं काय आहेत का नाही? बाकीच्यांना नाहीत ना? अपेक्षा करू आपण नाही म्हणून. ओके ठीक आहे. ओके ठीक असो ठीक आहे. आहेतच, असतील नाही आहेतच. हां, मग यांना कमी करणे, यांच्यावरती एक ताबा मिळवणे, स्वतःवरती ताबा मिळवणे, स्वतःला सांभाळणे, स्वतःला या वाईट मार्गाकडे जाण्यापासून स्वतःचा बचाव करणे, हे तुमचं काम आहे. आणि हेच बुद्धाने केलं. स्वतःचे सर्व शत्रू, सर्व विकार, सर्व क्लेश समूळ नष्ट केले, सर्व तृष्णा, वासना, विकार समूळ नष्ट केले. आणि म्हणून बुद्ध काय येतं? अरहंत आहे. मग या विकाराची, या सर्व वाईट क्लेशांची तुम्हाला जाणीव झाली आणि तुम्ही ते नष्ट केले, तुम्ही ते संपुष्टात आणले, तुम्ही त्याचं उच्चाटन केलं, तर तुम्ही अरहत होऊ शकता की नाही? होऊ शकता किंवा नाही? होऊ शकता? पक्के? हां, होऊ शकता. आणि म्हणून निश्चितच होऊ शकता. असं निराश होता कामा नये, निराशवादी बनता कामा नये. निश्चितच होऊ शकतो. स्वतःचा विश्वास, स्वतःचा एक काय म्हणतात आत्मविश्वास स्वतःवरती असला पाहिजे. आता समजा तुम्हाला राग येतो, ठीक आहे? राग येतो, कोणाचा येतो? राग येतो तो कोणाचा येतो? ज्याला आपण द्वेष म्हणतो. लवकर सांगा. स्वतःचाही येतो, दुसऱ्याचाही येतो. पण आपण भांडतो कोणाला? दुसऱ्याला. स्वतःचा आलं स्वतःला भांडतो का? नाही भांडत. स्वतःला सांभाळून ठेवतो, आहे की नाही? तर हा जो राग आहे तर हा काढून टाकला पाहिजे, द्वेष काढून टाकला पाहिजे. राग येतो त्याला कारण असणारच, कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही. भगवान बुद्धाचा पहिला सिद्धांत आहे, कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. कोणत्याही गोष्टीला कारणं असतातच. मग ही कारणं शोधले पाहिजे आपण. कोणाचा राग येतो, काय येतो, कशाबद्दल येतो आणि त्याच्यावर उपाय काय. मग आता तुम्हाला राग काढायचा आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्हाला खूप भयंकर राग आला, खूप मनस्ताप झाला, तर तुम्ही तो राग शांत करण्यासाठी काय करणार? शांत तर बसता आलं पाहिजे, बसता तर आलं पाहिजे. राग आहे ना मनामध्ये, शांत बसता आलं तर गोष्टच नाही काही. ज्या वेळेला खूप भयंकर असा राग येतो, मन असं उद्विग्न होतं, मनस्वी तप्त होतं मनुष्य, तर त्यावेळेला काय करायचं? फ्रीज आहे तुमच्याकडे? थंड पाणी आहे का? डोक्यावरती टाकायचं थोडंसं, शांत होईल का नाही? नाही हो ना? प्रयोग केला कधी? माहिती नाही केला की नाही. तर असो, तर राग आला तर त्याच्यावरती थंड पाणी चालत नाही आणि गरम पाणी चालत नाही. त्याच्यावरती चहा पण चालत नाही आणि कॉफीही चालत नाही आणि दारू तर अजिबातच चालत नाही. तर आपण काय करायचं? ज्यावेळेला आपल्याला जाणीव झाली की माझ्या मनामध्ये खूप राग आलेला आहे, तर त्यावेळेला भगवंतापुढे शांत बसायचं, भगवंताकडे पाहायचं, काहीच विचार नाही करायचा. सगळं विचार शून्य बनवायचं स्वतःला आणि भगवंताची मूर्ती बघायची. भगवंतामध्ये राग आहे का? द्वेष आहे का? लोभ आहे का? आसक्ती आहे का? तृष्णा, वासना, विकार, अहंकार, गर्व, मी आहे का? मीपणा. इथं बसायचं पुढं आणि एकटक त्यांच्याकडे बघायचं. 5 मिनटं, 10 मिनटं तुमचा राग आपोआप शांत होईल. कॉफी पिऊ नका, चहा पिऊ नका, दारू पिऊ नका,
कोणाला काही बोलूही नका, काहीच नाही. कोणीही तुम्हाला म्हणजे क्रोधित केलं, रागिष्ट केलं, त्याच्यावरती राग नका काढू. बुद्धापुढे जायचं आणि बुद्धापुढे बसायचं. सगळा तुमचा राग नाहीसा होतो. 5 मिनटं बघा. आणि कोणी प्रयोग केला नसेल तर करून पहा. म्हणजे एवढं मोठं सगळं काही आपल्याला असताना आपण त्याचा उपयोग नाही करत, आणि आपण शिवाय देतो फोनवरती, काय 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 जे असेल नसेल ते. तसं प्रत्यक्ष भेटल्यानंतर तोंड वाकडं करतो, डोळे वाकडं करतो, आपले शब्द आपण फिरवतो, बोलतो काही. तर ते काहीच न करण्यापेक्षा खरोखर तुम्हाला रागाला जाणीव झाली, बुद्धापुढे बसा. 5 मिनटं 10 मिनटं एकदम तुमचं मन शांत होईल. आणि पुढच्या व्यक्तीला राग आलेला आहे, तोही तुमच्याशी भांडत आहे, तोही तुम्हाला पाहून शांत होईल. तुम्ही त्याच्याकडे फक्त मैत्री भावना करा आणि तुमच्यावरती मैत्री भावना करा. या रागाचं सगळ्यात सोपा उपाय मैत्री भावना स्वतःवरती करायची आणि ज्याच्याबद्दल आला त्याच्यावरती करायची. काही पैसे खर्च होतील, काही संकट येईल तुमच्यावर, काही धोका काही उत्पन्न होईल, काहीच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही त्याचा उपयोग नाही करत. तर बुद्धांनी तेच केलं. म्हणून भगवान बुद्ध देवदत्तावरती कधीच रागवले नाही. देवदत्त माहिती असेल ना तुम्हाला. देवदत्तावरती कधीच रागवले नाही. चीनचा मानविकेला कधी दोष दिला नाही, आहे ना. काहीच बोललं नाही त्याला. तिनं तर आक्षेप घेतला होता बुद्धावरती. डाकू अंगुलीमालाला काहीच बोलले नाही, तू एवढं खून केलं आणि तू असं कसा काय, काहीच नाही. नालागिरी हत्ती त्याच्यावरती मैत्रीच केली, सगळ्यावरती मैत्री केली आणि सगळ्याला जिंकलं. मग एवढा शाश्वत धम्म, एवढी शाश्वत शिकवण तुम्हाला माहिती असताना तुम्ही जर त्याचा उपयोग करत नसाल, आपण काय करतो? विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून आपण जे काही भगवान बुद्धाला शरण जातो, कशामुळे? त्यांच्या गुणामुळे जातो. आणि हे गुण जर तुमच्यामध्ये उत्पन्न झाले, तुम्ही क्लेशापासून, विकारापासून, द्वेषापासून, लोभ, आसक्ती, तृष्णा, वासनापासून मुक्त झालात, तर तुम्ही अरहत बनू शकता. भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाचे शिष्य अरहत झाले होते. त्यांच्या शिष्यनी म्हणजे भिक्षुनी त्या अरहत झाल्या होत्या. मग तुम्ही नाही होऊ शकत? होऊ शकता. तुम्हीसुद्धा होऊ शकता ना. कारण तुमच्यामध्ये सुद्धा ते मन, ती करुणा, ती दया, ती श्रद्धा, तो आदर तुमच्यामध्ये सुद्धा आहे. आणि तुम्ही त्याला विकसित करू शकता आणि तुम्ही पण या गुणाला प्राप्त होऊ शकता. तुम्ही अरहत बनू शकता. नकारात्मक कोणतीच गोष्ट नाही इथे, सकारात्मकच आहे. ओके. तर भगवान बुद्ध कसे होते? अरहंत होते. जीवनमुक्त अवस्था त्यांची. कशापासून? जन्म मरणाच्या चक्रापासून. तृष्णा, वासना, आसक्ती, भवचक्र यापासून त्यांची अवस्था कशी होती? जीवनमुक्त अवस्था होती. म्हणून ते काय होते? अरहंत होते. आणि आपण कशा होतं? अरहंत आहोत का? हंत म्हणजे ज्यांनी नाश केला, उच्छेद केला, ज्यांनी नायनाट केला. कशाचा? अरी, शत्रू. कोणते शत्रू? स्वतःमध्ये असलेले आंतरिक शत्रू ज्यांनी नष्ट केले ते अरहत झाले. आणि हे असे भगवान बुद्ध. म्हणून भगवान बुद्धामध्ये तृष्णा, वासना, विकार, हे अहंकार, गर्वमीपणा कोणतेच क्लेश नाही. आता तुम्ही बाकीचे बघा, बाकीचे काही फोटो असतात देवीदेवतांचे, काही इतर अनेक लोकांचे वगैरे, तर ते सिंगल नसतात, ते जोडी नसतात. जोडी नसतात म्हणजे काय? त्यांच्यामध्ये ती तृष्णा शिल्लक आहे. तृष्णा शिल्लक आहे म्हणून ते जोडी नाहीत. पण भगवान बुद्ध हे त्यांचं ब्रह्मचर्य व्रत, त्यांची परिशुद्धता पराकोटीची असल्यामुळं
त्यांच्यामध्ये कोणतंच तृष्णा शिल्लक नव्हती, म्हणून ते नेहमी एकटेच. तर त्यांच्यामध्ये असलेला गुण कोणता होता? अरहंत होते ते. तुम्ही पण होऊ शकता. आणि भगवान बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू भिक्षुनी हे स्वतः त्या पदाला पोचलेले होते. काही उपासक उपासिका अरहत झालेले नव्हते, कारण ते भिक्षू भिक्षू नव्हते झाल्या, पण काही गुण त्यांच्यामध्ये होते. काही सायकिक पॉवर म्हणजे काय म्हणतात, काही धमाचे बल त्यांच्यामध्ये होते. काही काही उपासिका तर अशा होत्या, एक उपासिका होती, तिने एक सेंटर उघडलं होतं, बुद्धविहार. आणि ती भिक्षूला खाण्यापिण्याचा राहण्याचा सगळा प्रबंध करायची. जे जे भिक्षू ध्यान करण्यासाठी याचे त्या सगळ्यांची व्यवस्था ठेवायची. कोणाला काय लागतं, कोणाला कशाची गरज आहे, न मागता न सांगता ती त्यांना पुरवायची. तिच्यामध्ये हे धम्माचं बल असं काही उत्पन्न झालं होतं की दुसऱ्याचं चित्त ते समजू शकत होती, वाचू शकत होते, की कोण काय विचार करतं, कोणाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणता व्यक्ती आता पुढे बसलेला काय विचार करतो, हे तिला तिच्या समाधीच्या बलाने जाणता येत होतं. म्हणून जे जे भिक्षू तिथं जायचे ते भिक्षू सगळ्या सुखसोयी त्यांना प्राप्त व्हायच्या आणि ते लवकर अरहत व्हायचे, ते अरहत बनायचे, जीवनमुक्त अवस्थेला व्हायचे. 2 भिक्षू गेले तिथं, भगवान बुद्धाकडे बोलले की भगवान आम्हाला त्या उपासिकेच्या विहारामध्ये जायचं आहे, तिथं ध्यान करायचे, आम्हाला साधना करायची. बुद्धांनी सांगितलं की जा. गेले तिथं आणि त्यांनी पाहिलं, ऐकलं की ही उपासिका मन ओळखते, मनामध्ये जे काही विचार आहेत जशीच्या तसे जाणते. मग त्यांना भीती वाटायला लागली, तिथे राहणं की आपलं योग्य नाही. मग ते वापस आले आणि आम्ही नाही राहत तिथं. बुद्धाने विचारलं का? नाही म्हणे भगवान आम्हाला भीती वाटते, ते आमच्या मनामध्ये काही वाईट विचार आला, काही वेगळे विचार आले, ते ही सगळं जाणून घेईल, मग आमचं काय राहील, त्यासाठी आम्ही काही तिथं राहत नाही. मग बुद्धाने सांगितले नाही, तुम्हाला तिथंच जावं लागेल आणि तिथंच ध्यान साधना करावं लागेल. मग त्यांना पुन्हा तिथं पाठवलं आणि मग ते सुद्धा तिथं अरहत झाले. तर अशा प्रकारच्या काही उपासक उपासिकासुद्धा जरी अरहत झाले नाही तरी त्यांना काही अभिज्ञा म्हणजे धम्माचे काही बलं प्राप्त होतात. जसं जे 6 अभिज्ञा आहेत, आता हे बुद्धाच्याच बोधीमध्ये येतात. पहिलं आहे दिव्य चक्षु. इथे बसल्यानंतर आता समजा चौक्याला काय घडत आहे तुम्हाला पाहता येतं का? नाही. पण ध्यानाच्या बलाने तुम्ही इथं बसला तर चौक्याला काय घडत आहे, कोण काय करत आहे, तुम्ही इथं बसून पाहू शकता समाधीमध्ये बसल्यानंतर. किंवा सिटीमध्ये गुलमंडीवरती काय घडत आहे, किंवा TV सेंटरला काय चालू आहे, दंगा चालू आहे का, लूटमार चालू आहे का, काय चालू आहे, किंवा तालिबानमध्ये काय याचं अफगाणिस्तानमध्ये काय चालू आहे, तालिबानी काय करतायत सध्या. म्हणजे जे आपण TV वरती पाहतो, TV वरती आपल्याला जे दिसतं ते आपल्याला आपल्या ध्यानाच्या बलाने दिसतं इथे बसून. त्यामुळे काही काही उपासक, काही काही भिक्षू, काही काही भिक्षुनी जे देवता आहेत, देवतांचं काय संभाषण चालू आहे, देवतांना पाहू शकत होत्या समाधीच्या बलाने. त्याला म्हणतात दिव्य चक्षु ज्ञान. ठीक आहे. दुसरं काय आहे, दिव्य स्रोत. इथं बसून कोणाचं काय संभाषण चालू आहे ते ध्यानाच्या बलाने, समाधीच्या बलाने ऐकू शकत होते. म्हणजे संभाषण, जसं देवतांचं संभाषण किंवा शक्राचं संभाषण काय चालू आहे, तर ते म्हणजे संभाषण करू शकत होते त्यांच्यासोबत. दिव्य स्रोत म्हणजे डिव्हाइन इयर. दिव्य चक्षु, दिव्य स्रोत, चेतोपरीय ज्ञान. दुसऱ्याच्या चित्तामध्ये जाऊन त्याच्या चित्ताचं आकलन करणे किंवा समजणे. म्हणजे दुसऱ्याच्या चित्तामध्ये काय विचार आहेत,
काय विचार करतो, काय विचार चालू आहेत, काय करणार आहे तो, याला म्हणतात चेतोपरीय ज्ञान. दुसऱ्याच्या चित्तामध्ये जाऊन ते जाणणे. आणखी एक आहे पुब्भे निवासानुसती ज्ञान, पूर्वजन्माचं ज्ञान. या व्यक्तीने मागच्या जन्मामध्ये कोणते कर्म केले, कसा होता, काय होता, त्याच्या मागच्या जन्माचं ज्ञान, त्याला म्हणतात पुब्भे निवासानुसती ज्ञान. किती झाले? 4. आणखी एक आहे रिद्धिसिद्धी, की ज्याला आपण मनोमयिद्धी म्हणतो. रिद्धिसिद्धी म्हणजे असे काही चमत्कार, हवेमध्ये उभं राहणे, हवेमध्ये चालणे, हवेमध्ये बसणे, हवेमध्ये तरंगणे, पाण्यावरून चालणे, या खोलीमध्ये स्वतःला बंद करून दुसऱ्या खोलीमधून प्रकट होणे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या रिद्धिसिद्धीमध्ये येतात, म्हणजे मनोमय इद्धीमध्ये येतात. हे सुद्धा बल समाधीच्या मार्गाने प्राप्त होतात. आणि एक आहे जे फक्त अर्थांनाच प्राप्त होतं, आश्रव क्षय ज्ञान. सर्व प्रकारचे आश्रव नष्ट करणे, क्षय करणे. ज्याला ही 6वी अभिज्ञा प्राप्त होते तो अरहत होतो. आणि तो अरहत झाला तर ग्रस्त जे असेल किंवा ग्रस्ती म्हणजे उपासक उपासिका असतात, तर ह्या साध्या कपड्यामध्ये नाही राहू शकत. त्यांना प्रवचित व्हावंच लागतं. त्या जर प्रवचित नाही झाल्या 7 दिवसाच्या आत त्यांचं निधन होतं. आणि प्रवचित झाला तर त्यांचं ते आयुष्य पुढे त्यांना लागतं. त्याचं कारण हे जे काही पावित्र्य आहे हे साध्या कपड्यामध्ये सांभाळता येत नाही ग्रस्तांना किंवा स्त्रियांना. त्यामुळे त्यांना प्रवचित व्हावंच लागतं. चाहे तो सामनेर म्हणा किंवा भिक्षुणी म्हणा, सामनेरी म्हणा, पण त्यांना प्रवचित होऊन शिवरामध्ये यावं लागतं. त्यावेळी त्यांचं आयुष्य पुढं वाढतं. म्हणजे हे अरहत बनण्यासाठी तुम्हाला हे सगळे गुण सहाय्यक बनतात. आणि हे तुम्ही प्राप्त करू शकता, नाही म्हणून अजिबात नाही, हे तुम्हाला प्राप्त होतात. तर अरहत हे अरहंत म्हणजे जीवनमुक्त अवस्था, जन्ममरणाचं भवचक्र नष्ट करणे, जन्ममरणाचं भवचक्र संपुष्टात आणणे, ते खतम करणे, जीवनमुक्त अवस्था, जन्ममरणाचं भवचक्र तोडणे, त्याला म्हणतात अरहत. होऊ शकता तुम्ही? होता येईल का नाही? या जन्मात नाही झालात चिंता करू नका, अभ्यास करा, पुढच्या जन्मात हो. समजा पुढच्याही जन्मात नाही झालात, समजा तुम्ही या जन्मामध्ये स्वतःपती झालात, तर तुम्हाला जास्तीत जास्त पुढचे 7 जन्म लागतील. 7 जन्माच्या आत तुम्ही निश्चितच होणार, 7 जन्माच्या आतच. किंवा समजा या जन्मामध्ये तुम्ही ध्यान करून अरहत नाही झालात, पण सकृदागामी झाला, तर तुमचा एक पुढचा जन्म असेल, म्हणजे पुढच्या जन्मामध्ये तुम्ही निश्चित अरहतच बनणार. नाही या जन्मामध्ये तर पुढच्या जन्मामध्ये, किंवा त्याच्याही पुढची अवस्था तुम्हाला प्राप्त झाली पण अरहत नाही झालात, अनागामी, तर तुमचा इथे मृत्यू झाल्यानंतर जेथे कोणत्या भूमीमध्ये तुम्ही उत्पन्न व्हाल त्या भूमीमध्येच तुम्ही अरहत बनणार. तुम्ही पुन्हा माणसाच्या भूमीमध्ये तुम्हाला याची गरज पडत नाही. ह्या गोष्टी आहेत. किंवा जे या भूमीमध्येच माणसाच्या भूमीमध्येच अरहत होतात त्यांचा प्रश्नच नाही. 4 अवस्था आहेत: स्वतःपती, सुकृतागामी, अनागामी आणि अरहत. तर भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे? हा केवळ फक्त कल्पना, विचार किंवा लोकांना न समजणारा, लोकांना आचरण न करता येणारा असा भगवान बुद्धाचा धम्म नाही. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा कल्याणकारी आहे. मग आपण हा धम्म समजून घेताना प्रत्येक गोष्ट अतिशय जाणीवपूर्वक समजदारपणे समजून घेतली पाहिजे, की आपल्यामध्ये मिथ्यादृष्टी उत्पन्न नाही झाली पाहिजे.
अंधश्रद्धा उत्पन्न नाही झाली पाहिजे, कर्मकांड उत्पन्न नाही झाली पाहिजे, आणि आपल्यामध्ये अज्ञान उत्पन्न नाही झालं पाहिजे. आपण भगवंताचा धम्म तत्त्वज्ञान एक आणि आपण बोलतो वेगळं असं अजिबात होता कामा नये. याच्यामध्ये काय होतं, बुद्धाचा अवमान होतो, धम्माचा अवमान होतो आणि संघाचा अवमान होतो, आणि आपले ते पापकर्म होतात. तर त्यामुळे आपल्याला जेवढं समजलं तेवढंच सांगावं, नाही समजलं अजिबात बोलू नाही त्याच्याबद्दल. पण मला असं वाटतंय, मला असं समजतंय, असं मी मानतो, ह्या गोष्टी नाही झालं. जे आहे ते आहे, नाही ते नाही. या गोष्टीचा आपण पक्का विश्वास ठेवला पाहिजे आपल्यावर स्वतःवर. म्हणून या बुद्धाच्या गुणावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. बुद्ध गुण नीट समजून घेतले पाहिजे. तथागतांचा पहिला गुण आहे अरहं, ठीक आहे. दुसरा आहे सम्मा संबुद्धो, ते सम्यक संबुद्ध आहे, त्यांनी सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आणि हे सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त करताना त्यांना किती वेळ वाया घालवावा लागला? 29 या माणसाच्या जन्माचे. म्हणजे सिद्धार्थ गौतम म्हणून जन्माला आले त्यावेळेला 29 वर्ष नाही, 36 वर्ष म्हणा ना. आता हे पुढचे वर्ष तुम्हाला मोजावं लागतील ना. 36 नाही 35, 29 आणि 6 35 वर्ष वाया घालवावं लागले. माणसाच्या भूमीमध्ये बोधिसत्व म्हणून जन्म घेऊन त्यांना एवढे वर्ष इथं वाया घालवावं लागले, म्हणजे उपयोगी पडले त्यांच्या. या बोधिसत्वाचे जन्म किती झाले होते तुम्हाला माहिती असतील? कोणाला ध्यानात आहे आकडा? हां, त्या जातक कथा आहे, जातक कथेचा भाग आहे तो. काही ठिकाणी 547 आहेत आणि काही ठिकाणी 550 आहेत, 552 नाही. 547 किंवा 500 असं दोन आकडे. हे बोधिसत्वाचे जातक कथेचे हे आहेत, फक्त उदाहरण आहे. पण त्यांचे बोधिसत्व असताना किती जन्म झाले होते मागे असं कोणाला आठवतं? बुद्ध साहित्यानुसार आपण बघतोय 4 असंख्य 1,00,000 कल्प एवढे जन्म त्यांना घ्यावे लागले. 4 असंख्य 1,00,000 कल्प एवढे जन्म त्यांनी घेऊन आपल्या पारमिता परिपूर्ण केल्या बोधिसत्वाच्या. आणि शेवटचा जन्म माणसाच्या भूमीमध्ये घेतला. आणि माणसाच्या भूमीमध्ये घेऊन त्यांना जे काही सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त झालं ते त्यांनी बाकीच्या सर्व जगाला दिलं. म्हणजे हे त्यांचं सम्यक संबोधी ज्ञान, त्याला म्हणतात सम्मा संबुद्धो. सम्यक संबुद्धाने प्राप्त केलेलं सम्यक संबोधी ज्ञान, त्यांचं तो गुण म्हणजे सम्मा संबुद्ध. आपण म्हणतो ना सम्मा संबुद्ध, तो त्यांचा गुण आहे. म्हणजे सर्व जागृत म्हणजे त्यांच्या त्या पहिल्या जन्मापासून त्यांनी कोणते कोणते कर्म केले, तर आताच्या या जन्मापर्यंत सर्वज्ञ जागृत अवस्था, माझ्या कोणत्या जन्माचं कोणतं फळ मला मिळत आहे, चांगलं आहे की वाईट आहे, त्याची जागृत अवस्था, त्याला म्हणतात सम्यक संबुद्ध. तो गुण, त्या गुणाला आपण मानतो, त्या गुणालाच आपण काय म्हणतो? बुद्धत्व मानतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा गुण आहे विद्याचरण संपन्न. विद्या आणि आचरणाने युक्त, विद्या आणि आचरणाने परिपूर्ण संपन्न असलेले, जे केवळ फक्त शिकवतच नाहीत तर स्वतः ते आचरण संपन्न झालेले आहे, त्यांनी ते प्राप्त केलेलं आहे. आणि जे प्राप्त केलं ते शिकवतात. ते विद्या आणि आचरणाने युक्त. आपण विद्या आणि आचरणाने युक्त होऊ शकतो का? आपल्यामध्ये तो गुण येऊ शकतो का? होऊ शकतो.
आता इथे विद्या म्हटलं तर सम्यक संबोधित ज्ञान आहे किंवा प्रज्ञा आहे, हे खूप महान आहे, विशाल आहे. पण आपण विद्याचरण संपन्न, विद्या व आचरणाने युक्त होऊ शकतो का? हो किंवा नाही? होऊ शकतो. प्रयत्न केले पाहिजे. आता विद्या आणि आचरणाने युक्त म्हणजे आता साधं तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही पंचशील घेतलं, पंचशीलेचं पालन करू शकता? ते पंचशिलेबद्दल तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊ शकतं, ते ज्ञान तुम्ही मिळू शकता पंचशिलेचं, आणि आचरणही करू शकता. तुम्ही तुमच्या लेवलवरती, उपासक उपासिकांच्या लेवलवरती या धामाचं तुम्ही प्राप्त करू शकता, विद्या आणि आचरण पंचशिलेचंच. बाकी सम्यक संबोधित ज्ञानाची गोष्ट नाही, ते भवचक्राची गोष्ट नाही, पण हे तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. म्हणजे भगवान बुद्धाचा जो जो गुण आहे तो गुण तुमच्या जीवनाशी निगडीत आहे, तो गुण तुमच्या जीवनासाठी काय आहे? एक आधारस्तंभ आहे. तुम्ही त्या गुणाने, त्या ज्ञानाने तुम्ही स्वतःला अर्हत बनू शकता, जीवनमुक्त बनू शकता, किंवा भवचक्र तुम्ही तोडू शकता. नंतर आहे सुगतो. सुगतो म्हणजे ज्यांनी सुंदर गती प्राप्त केलेली आहे. सुगतो, सु म्हणजे चांगली, गती म्हणजे जीवन मार्ग. ज्यांनी सुंदर गती प्राप्त केलेली आहे म्हणजे ज्यांची अधोगती दुर्गतीकडे कधी वाटचाल होऊ शकत नाही, अशी त्यांची ती गती, त्याला म्हणतात सुगती. कशाच्या मार्गाने? धम्माच्या मार्गाने, ज्ञानाच्या मार्गाने, आपल्या पारमितेच्या मार्गाने. तर ते कोण आहेत? सुगतो आहेत, लोकविदू आहेत. लोकविदू म्हणजे लोकांतराचे रहस्य जाणणारे, सर्वश्रेष्ठ. लोकांतराचे रहस्य जाणणारे म्हणजे आता ही माणसाची भूमी आणि प्राण्यांची भूमी किंवा इतर सत्वांची भूमी, याच्यामधलं जे काही रहस्य आहे ते जाणणारे. म्हणजे आपण माणसाच्या भूमीमध्ये का उत्पन्न झालो, त्याचं रहस्य काय, त्याचा अर्थ काय, आणि हे बाकीचे प्राणी किंवा बाकीच्या भूमीमध्ये उत्पन्न झालेले जे सत्व आहेत, त्याच्यामध्ये देवता आहेत, प्राणी आहेत, पिशाच्य आहेत, असुर काय आहेत, जे कोणी असतील, हे वेगळ्या वेगळ्या भूमीमध्ये उत्पन्न झालेले त्यांचे कर्म काय, ते कशामुळे तिथे उत्पन्न झाले, याचं रहस्य जाणणारे त्याला म्हणतात लोकविदू. कोण? भगवान बुद्ध. आपण जाणू शकतो का? नाही. हे बुद्धाचे गुण आहे, लोकविदू म्हणजे लोकांतराचे रहस्य जाणणारे सर्वश्रेष्ठ भगवान बुद्ध, हा त्यांचा गुण. मग हा गुण बाकीच्यांमध्ये आहे, कोणामध्ये नाही आहे. अनुत्तरो पुरीस दम्म सारथी, हा एक गुण. अनुत्तरो म्हणजे ज्याची तुलनाच होऊ शकत नाही, ज्याच्या पातळीशी कोणाची पातळी येऊ शकत नाही. म्हणजे अनुत्तरो म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वांच्या वरचे अनुत्तरो. पुरीस दम्म सारथी. पुरीस दम्म सारथी म्हणजे दमनशील पुरुषांचा सारथी. जे पुरुष ज्यांनी स्वतःचं दमन केलेलं आहे त्यांचा सारथी म्हणजे गुरुचा गुरु, महागुरु, श्रेष्ठ महागुरु, सर्वश्रेष्ठ गुरु, त्याला म्हणतात पुरीस दम्म सारथी. दमनशील पुरुषांचा सारथी, आधार देणारा सर्वश्रेष्ठ गुरु, पुरुष दम्म सारथी. सत्ता देव मनुष्यानं. सत्ता म्हणजे शास्ता, अधिपती, ज्याला आपण बॉस म्हणू शकतो, आहे की नाही, किंवा ज्याला आपण मालक नाही म्हणता येणार त्या अर्थानं, हां, गुरु म्हणता येईल, सर्वश्रेष्ठ गुरु. सत्ता देव मनुष्यानं, सर्व देव आणि मनुष्यांचे शास्ता, शिक्षक, गुरु, त्याला म्हणतात सत्ता देव मनुष्यानं. हा सुद्धा भगवान बुद्धाचा एक गुण आहे. कारण कोणताही गुरु, कोणताही
देव कोणताही मनुष्य त्यांच्या बरोबरीचं नाही होऊ शकत. त्यांची तुलनाच होऊ शकत नाही, त्यांच्या लायकीमध्ये पातळीमध्ये बसूच शकत नाही. म्हणून त्यांचा हा एक गुण आहे भगवान बुद्धाचा, त्या गुणाची तुलना बाकीच्यांशी होऊ शकत नाही. त्यामुळे आपण भगवान बुद्धाला फक्त भगवान बुद्धच म्हणलं पाहिजे. बाकीचे जे असतील ते बाकीचेच आहे. मग तिथे आपलेही बाप असले किंवा आपल्याही बापाचा फोटो ठेवला आहे तिथं, तरी आपला बाप म्हणजे बुद्धाचं गुणवत्ता नाही होऊ शकत, बुद्धाची तुलना नाहीच होऊ शकत. आता एका अर्थानं आपण इथं बाबासाहेब पण ठेवले. बाबासाहेब आहेत तिथे, बुद्ध पण आहेत, पण बुद्ध आहेत. जरी आपण बाबासाहेब तरी ठेवले म्हणजे बाबासाहेबांची तुलना बुद्धाशी नाही होऊ शकत आणि ते आपण करू पण नाही. आणि तसंच समजही मनामध्ये ठेवू नये. बुद्ध काय आहेत? शास्त्र आहेत, गुरुचे गुरु आहेत, महागुरू आहेत, सर्वांचे गुरु आहेत. आपण बाबासाहेबाला काय म्हणतो? हां, महामानव, बोधिसत्व मानतो, आहे की नाही? बाबासाहेबाला आपण आदरस्थान म्हणून बोधिसत्व मानतो, महामानव मानतो, महापुरुष मानतो. पण बाबासाहेबांचं जे लिमिट आहे, बाबासाहेबांचं जे क्षेत्र आहे, वलय आहे, ते बुद्धाच्या याच्यात नाही बसू शकत. बुद्धाच्या याच्यामध्ये बसूच शकत नाही ते. कारण जरी समजा आपण बाबासाहेबाला बोधिसत्व मानलं तर बोधिसत्वाच्या जीवनामध्ये भगवान बुद्धाचं स्थान कुठे असतं? कोण सांगेल? बोधिसत्वाच्या जीवनामध्ये भगवान बुद्धाचं स्थान कुठे असतं? हां, गुरु ते तर आहे. पण आता समजा आपण प्रतिमा बघितली, आता लेण्यामध्ये बघतो आपण, तिथं बोधिसत्व आहेत. मग बोधिसत्व आहेत तिथं बुद्ध पण दाखवलेले असतात त्यांच्या प्रतिमामध्ये, त्यांच्या इमेजमध्ये. तर ते बुद्धाचं स्थान कुठे असतं त्यांच्या बोधिसत्वाच्या त्या इमेजमध्ये? हां, सगळ्यात वर म्हणजे कुठं? लेणीच्या वर का मूर्तीच्या वर? मूर्तीच्या वर का लेणीच्या वर? हां, त्यांच्यापेक्षा उंच. बरं, त्यांची जी प्रतिमा असते बोधिसत्वाची, त्या प्रतिमेमध्ये बुद्धाचं स्थान कुठे दाखवलेलं असतं? बघितलं तुम्ही? लेण्या बघितल्या असतील, अनेक वेळा बघितल्या असतील, पण फक्तच पायातून पाहिल्या आणि वापस आलो. चिंतन मनन नाही, काही ऑब्झर्वेशन नाही, मनाची एकाग्रता, जागरूकता, सजगता काही उपयोगाची नाही. पाहतो, फोटो काढतो, चांगला निघाला, नाही निघाला तर पुन्हा काढतो, चला गे, असं आपण बघा. जे बोधिसत्व असतात, बोधिसत्वाचं जे काही प्रतिमा आहेत पाषाणाच्या लेण्यामध्ये किंवा कुठं पण, बोधिसत्वाच्या त्या प्रतिमेमध्ये भगवान बुद्धाचं स्थान इथे असतं, त्यांच्या इथे मस्तकी असतं. बघा तुम्ही एखाद्या वेळेला लेण्या जाऊन, बघितलं कोणी? बघा, पुढच्या वेळेस बघा औषधं. जे जे बोधिसत्व असतात त्या बोधिसत्वाच्या इथे भगवान बुद्धाची प्रतिमा कोरलेली असते, एक छोटीशी प्रतिमा. ते कोण स्थान आहे? भगवान बुद्धाचं. कोणाच्या जीवनामध्ये? बोधिसत्वाच्या. बघा, तो इतिहास, तो वारसा, ते आपल्याला काय आहे? एक प्रूफ आहे. तो प्रूफ आहे आपल्याकडे की बोधिसत्वाचं स्थान कुठे आहे. आणि आपण बोधिसत्वाचं स्थान कुठे ठेवतो? आपल्या समजुतीमुळं किंवा आपल्या अज्ञानीपणामुळं. हां, इथे ठेवतो ना. म्हणजे भगवान बुद्धाचं आसन, बाबासाहेबाचं आसन एक होऊ शकतं, एक असावं. आता ते बाबासाहेबाची तर गोष्टच सोडून द्या. काही काही वेळेला एकच खुर्ची असते, म्हणजे 2 खुर्च्या असतात. एखाद्या घरी 2 खुर्च्या असतात आणि मग एका खुर्चीमध्ये भगवान बुद्ध, बाबासाहेब
आणि जे कोणी व्यक्ती असेल त्यांच्या वडिलांचा फोटो, तिघंजण एकाच खुर्चीमध्ये, आणि एक खुर्ची भंतीला टाकलेली असते बाजूला. आपल्याकडे जागा नसेल म्हणून कदाचित त्यांनी ठेवला असेल, पण आता एका खुर्चीमध्ये तिघंजण बसवायचे म्हणजे किती मोठी कमाल आहे. आणि ते भांडणार नाही का ते एका खुर्चीसाठी तिघंजणं, कोण बसवून कोणी बसू नये म्हणून. म्हणजे आपलं किती मोठं अज्ञान आहे हे आपण याच्यातून दिसतंय. आणि आपण काय करावं काय करू नये. बरं, तिथं आपल्या बापाचा फोटो ठेवलाच पाहिजे का? वेगळ्या ठिकाणी ठेवा ना. बुद्ध बाबासाहेबाचे त्याच्यामध्ये तोच फोटो एक. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की बुद्ध काय, बोधिसत्व काय, आपण काय, आपण म्हणजे आपली अवस्था काय. तर भगवान बुद्ध जे आहेत सर्व देव आणि मनुष्य यांची शास्त्र आहे. जेवढे काही देव आहेत, जेवढे काही देवता आहेत, जेवढे काही ब्रह्मा आहेत, जेवढे काही देवतांच्या भूमी आहेत, त्या सर्वांची शास्त्रा, त्या सर्वांचे गुरु मनुष्य आणि देवतांची शास्त्रा. सत्ता देव मनुष्यानं. बुद्धो म्हणजे बुद्ध, भगवा, भगवा म्हणजे ज्यांनी सर्व क्लेश विकार सर्व भग्न केलेले आहेत, नष्ट केलेले आहेत, काहीही शिल्लक राहिलेलं नाहीत. सगळ्या तृष्णा वासना विकार सर्व काही ज्यांनी भग्न केलं ते भगवा. त्याचं काय म्हणतो आपण? भगवान म्हणतो. पालीचा शब्द काय? भगवा. भगवा म्हणजे भगवान. मग बुद्धाचे गुण कोणते आहेत? अरहंग, समासंबुद्धो, विद्याचरण संपन्नो, सुगतो, लोकविदू, अनुत्तरो पुरुष धम्म सारथी, नंतर सत्ता देव मनुष्यानक, बुद्धो आणि भगवा. हे 9 गुण भगवान बुद्धाचे आपण दररोज वंदना म्हणतो. बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना. पण समजून घेतो का? हे आपल्याला एवढं हे समजतंय का? नाही समजत. आपण म्हणायला म्हणतो, आपली पाठही होते आणि म्हटलं त्याचा फायदाही होतो, तो भाग वेगळा. पण जर हे तुम्हाला समजलं तर त्याच्यापेक्षा जास्त फायदा होईल. म्हणजे तुमची प्रज्ञा काय होते? विकसित होते, जागृत होते, तुमचं चित्त कुशल होतं आणि त्याचा फायदा तुम्हाला होतो. तर हे बुद्धगुण आहेत. ठीक आहे. आणि आणखी एक फायदा सांगतो तुम्हाला. आता तुम्ही सर्व श्रद्धावान आहात, शीलवान आहात, कुशलचित्त तुम्ही नेहमी ठेवता. तर काही तुम्हाला भय भीती उत्पन्न झाली, काही अस्वस्थ वाटायला लागलं तर बुद्धगुण म्हणायचे. थोडक्यामध्ये हे जे आहेत ना हे बुद्धगुण म्हणायचे. 5 मिनटं डोळे लावून तिथं तुमची भय भीती चिंता टेन्शन सगळं नसतं. धम्मगुण संघगुण ते पण तसेच म्हणायचे. हा फायदा आहे. फक्तच पाठ करायचं पाठ करू नका, त्याचा फायदा पण तुम्हाला घेता आला पाहिजे. आणि सगळी गुणवत्ता तुमच्यामध्ये आहे. कारण तुम्ही श्रद्धावान आहात, शीलवान आहात, मैत्रीपूर्ण चित्ताचे आहात, त्यागी आहात, दानी आहात. याचा फायदा तुम्हाला निश्चितच होतो. तुमचं रक्षण होतं बुद्धगुणामुळे, धम्मगुणामुळे आणि संघगुणामुळे. आणि म्हणून तुम्ही भंतेजीला घरी बोलवता. कशासाठी? परित्राण पाठ घेण्यासाठी. हे त्याचे फायदे आहेत. आता काही काही लोकांचा विश्वास आहे नाही तो भाग वेगळा, पण याचा फायदा होतो. तर आज आपण केवळ फक्त बुद्धगुण घेतले. तुम्ही जी त्रिरत्नवंदना म्हणता त्याचे बुद्ध धम्म आणि संघगुण तुम्हाला निश्चित माहिती असले पाहिजे, अर्थ माहिती असले पाहिजे आणि त्याचा तुम्हाला लाभ घेता आला पाहिजे. म्हणून आपण एक एक टप्प्याने पुढे जातो. तर हे बुद्धाचे किती गुण आहेत आता? 9 आहेत.
बुद्धाचे आणखी अधिक गुण किती आहेत बुद्धाचे? अधिकचे गुण किती आहेत? आता हे तर झाले 9 गुण. बुद्धाचे अधिकचे गुण कोणते आहेत? किती आहेत? तुम्ही ऐकलेलं आहे माझ्याच प्रवचनामध्ये, म्हणून मी तुम्हाला विचारतो. तुम्ही ऐकलेलं नसेल तर ते नाही विचारणार मी. सम्यक संबुद्ध हे 3 गुणांनी, त्यांच्यामध्ये 3 अधिक गुण होते, अधिकचे गुण होते 3 सम्यक संबुद्धामध्ये. कोणते? महाकारुणिक, महाविशुद्धी आणि महाप्रज्ञा. ऐकले होते की नव्हते? मला आठवते मी इथं प्रवचन दिलेलं आहे. कोणी होतं नव्हतं माहिती नाही, तुमच्यापैकी कोणी असेल कोणी नसेल, पण येथे अधिगुण त्यांचे सांगितलेले होते. आणखी भगवान बुद्धाचे 2 गुण आहेत बघा. हे 9 गुण तर आहेतच जे आपण इतिपिसूमध्ये म्हणतो. 3 गुण सम्यक संबुद्धाचे: महाकारुणिक, महाविशुद्धी आणि महाप्रज्ञा. हे अधिकचे गुण 3 सम्यक संबुद्धाचे. आणखी 2 गुण आहेत, ते म्हणजे स्वहित, स्वहित म्हणण्यापेक्षा अत्तहित संपत्ती. अत्तहित म्हणजे अत्तहित संपत्ती म्हणजे स्वतःच्या हितासाठी केलेले सर्व पुण्यकर्म, स्वतःच्या हितासाठी केलेले सर्व पुण्यकर्म. म्हणजे बोधिसत्वाने 4 असंख्य 1 लाख कल्पामध्ये जे जे काही पुण्यकर्म केलं ते अत्तहित संपत्ती त्यांची, त्यांच्या त्या पारमिता ते संचित होतात. कोणासाठी? त्यांच्या व्यक्तिगत. म्हणून त्याला म्हणतात अत्तहित संपत्ती. ती त्यांची संपत्ती. कोणाची? सम्यक संबुद्धाची. एक गुण. दुसरा गुण आहे परहित पटीपत्ती. म्हणजे परहित पटीपत्ती, दुसऱ्याचं कल्याण होण्यासाठी स्वतः आचरण करणे, दुसऱ्याच्या कल्याणासाठी स्वतः प्रयत्न करणे, आचरण करणे, त्यांना मार्ग दाखवणे, त्यांना दुःखमुक्तीच्या मार्गापासून सुगतीकडे घेऊन येणे, ते आहे परहित पटीपत्ती. हा गुण. हे 2 गुण कोणाचे आहेत? भगवान बुद्धाचे. मग आता सांगा, तुम्ही बुद्धाबद्दल ऐकलं. बुद्धाचे 9 गुण, बुद्धाचे 3 गुण, बुद्धाचे 2 गुण. असे गुण कोणत्या मानवामध्ये, कोणत्या महापुरुषामध्ये, कोणत्या सत्वामध्ये, कोणत्या देवामध्ये आहेत? आहेत का कुठं? हां, ते त्यांच्या पारमित आहेत. ठीक आहे. परहित पटीपत्ती तोपर्यंत त्यांना ते प्राप्त नाही होत जोपर्यंत ते अत्तहित संपत्ती प्राप्त करत नाही. अत्तहित संपत्ती जोपर्यंत त्यांना प्राप्त होत नाही तोपर्यंत परहित पटीपत्ती हे त्यांना नाही करता येत. आणि हे फक्त सम्यक संबुद्धाचे गुण आहेत 2. बाबासाहेबाचे नाही होऊ शकत. हां, हे भगवान बुद्धाचेच गुण आहे. सम्यक संबुद्धाचे गुण, भगवान बुद्धाचे वेगळे वेगळे गुण आहेत. 9 गुण आहेत, 3 आहेत आणि 2 आहेत. हे सम्यक संबुद्धाचे असलेले गुण. हे गुण कोणत्या सत्वामध्ये, देवामध्ये, माणसामध्ये, महापुरुषामध्ये, बोधिसत्वामध्ये असू शकत नाहीत. ते फक्त सम्यक संबुद्धाचे गुण आहेत. आणि मग एवढे गुण संपन्न सम्यक संबुद्ध आहेत, मग त्याच्यावरती आपली श्रद्धा असेल की नाही, ठेवावी की नाही? बरं, आपण श्रद्धा ठेवली तर ती अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड होतील का? होतील का? नाही होणार. आपलं माहिती नाही कोणत्या जन्माचं हे पुण्यकर्म आहे की आपल्याला भगवान बुद्धाचा धम्म ऐकायला मिळतो. न जाणे कोणत्या कोणत्या जन्माचं पुण्यकर्म आपण संचित केलं, म्हणून आज आपल्याला या जन्मामध्ये
मनुष्याच्या भूमीमध्ये जन्म झाला, बुद्धाच्या भूमीमध्ये जन्म झाला, अफगाणिस्तानमध्ये झाला असतं तर काय झालं असतं? विचार करा, आहे की नाही? बुद्ध संस्कृतीमध्ये जन्म झाला, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जन्म झाला. कदाचित बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर झाला असता, 1800च्या काळामध्ये धम्म कळाला असता, ऐकायला मिळालं असतं. म्हणजे बघा ना, हे किती मोठं पुण्यकर्म आहे तुमच्या जीवनाचे. आणि ह्या पुण्यकर्माचा आपल्याला लाभ घेता आला पाहिजे. आपण घेत नाही, त्याकडे दुर्लक्ष करतो, त्याच्याकडे डोळे झाक करतो. तर हे आपलं काय म्हणता येईल, आपलं शेवटी कर्म म्हणता येईल. आपला लाभ घेता येत नाही. पण आपण हे माणसाचं जीवन जे आहे नष्ट होणारं, ते नष्ट होण्याच्या अगोदर जास्तीत जास्त पुण्यकर्म आपल्याला मिळावं, ते जास्तीत जास्त धम्म आपल्याला समजावा, त्याचं आचरण करायला मिळावं आणि आपल्या पारमिता आपण कराव्यात, हे प्रत्येकानं ध्येय उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. तर त्यावेळेला आपल्या जीवनाचं काही महत्त्व आपल्याला मिळतं. होऊ शकतं या पुण्यकर्माने तुम्ही स्वतःपती बना, अडत नाही. पण पहिली पायरी ती मिळेल तुम्हाला बुद्ध धम्मसंघावरती श्रद्धा असल्यामुळं. बुद्ध धम्मसंघाबद्दल कसलाही शंका कुशंका नाही, कसलाही नकारात्मक भावना नाही, कसल्याही शिलाबद्दल तुम्हाला अवडंबर नाही. म्हणजे तुम्हाला धम्म कळतो, धम्म समजतो, तुमच्याकडून बुद्ध धम्मसंघाबद्दल शंका कुशंका उत्पन्न होत नाही, शिलाचं जे तुम्ही पालन करताय त्याचा अवडंबर होत नाही, किंवा मीपणा उत्पन्न होत नाही. हा म्हणजे मीच, हा मीपणासुद्धा या ठिकाणी उत्पन्न होत नाही. फक्त मी एक उपासक आहे, बुद्धाचा उपासक, धम्म आचरण करणारा, धम्माच्या मार्गावर असलेला मी एक सदाचारी माणूस. एवढी जरी भावना तुम्हाला उत्पन्न झाली तर तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. सगळं पुण्यकर्म तुम्ही मिळू शकता. तर 5 वाजलेले आहेत. तुम्ही 2:15 वाजेपासून इथे आहात, प्रवचन ऐकत आहात. काही शंका कुशंका? बुद्ध धम्म आणि संघगुण नीट समजून घ्या आणि नीट उच्चार करा आणि नीट पाठ करा. नाही तर काय होतं, तुमचं पाहून तुमची नात पण तसंच म्हणेल, तुमच्या बाजूला बसलेली. असं होऊ शकतं. तसं आपल्याकडूनच होऊ नये याची काळजी घ्या. काही शंका कुशंका, काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हां, हां, शिबिर आणि ध्यान. शिबिरामध्ये काय असतं, ध्यान नसतं. काय, नीट ऐका, शिबिरामध्ये ध्यान नसतं. शिबिरामध्ये शिकवलं जातं की कसं बसायचं आणि ध्यान कसं लावायचं, त्याची सवय आपल्याला बनवून घ्यावी लागते. पहिली गोष्ट, आपलं तोंड बंद करावं लागतं. जे आपलं तोंड सहजासहजी बंद होत नाही, ते बंद करण्याची सवय आपल्याला तिथं शिबिरामध्ये लागते. आपल्याला 1 तास बसायची सवय लागते, आपल्यावरती संयम ठेवायची सवय आपल्याला लागते, आहे की नाही? ह्या सगळ्या सवयी आपल्याला आपल्यावरती लादून घ्याव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये चित्त जे काही स्थिर होतं, शांत होतं, ते मग पुढे ध्यान चालू होतं. ठीक आहे. शिबिरामध्ये फक्त एवढंच शिकवतात, बाकी नाही शिकवत काही. आणि ज्यावेळेला तुमचं चित्त शांत होतं, एकाग्र होतं, सजग होतं, मग तिथून पुढे ध्यान चालू होतं. पण ते बसण्यासाठी, ते लागण्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टी अगोदर तुमच्याकडून करून घ्याव्या लागतात. असे जबरदस्ती. समजा तुम्ही नाही शांत बसलात, तुम्हाला नाही बसायचं तर घरी जा. येतात काही लोक, बसू शकत नाही. पण जे मनावरती संयम ठेवतात, जे मनावाला ताबा ठेवतात, तर ते मग बसू शकतात 10 दिवस. आणि काही लोक काय म्हणतात, मी 10 दिवस काढले तिथं पण माझं काही ध्यान चांगलं झालं नाही. शिबिरच होतं ना,
पण ध्यान लागलंच नाही. चित्त चंचल, अशांत, उद्विग्न, द्विधावस्थेमध्ये असलेलं, तर मग अशा पद्धतीने ध्यान नाही होत. पण ध्यान करण्यासाठी तुम्हाला शिबिर केलंच पाहिजे असं नाही काही. तुमच्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे. तुमचं मन शांत असेल, एकाग्र असेल, श्रद्धायुक्त असेल, तर तुम्ही त्या मनावरती कंट्रोल करता करता ध्यान करू शकता. आणि शिबिरामध्ये फक्त कसं आहे की तुम्हाला सहाय्यक होतात बाकीचे लोक. ध्यान ते व्यक्तिगत करावं लागतं, स्वतःला करावं लागतं. लोक म्हणतात शिबिर केल्याशिवाय ध्यान होतच नाही. तसं नाही काही. शिबिरामध्ये ध्यान नसतंच. पण जे तुम्ही ध्यान करता ते शिबिराच्या बाहेरचं असतं. शिबिरामध्ये फक्त तुम्हाला बसायला, संयम ठेवायला, काही गोष्टीचं पालन करायला, शिलाचं पालन करायला, काही चांगल्या सवयी जोपासण्यासाठी तुमचं फक्त ते बेस बनवून घेतात, ग्राउंड बनवतात, पाया बनवतात तुमचा. तुमचं ध्यान पुढे चांगलं व्हावं म्हणून. आणि तिथून पुढे तुमचं ध्यान चालू होतं. आणखी काही? काही विचारायचं आणखी? पुढचा बुधवार मला वाटते पौर्णिमा आहे ना? हां, बुधवारची आहे वाटते. रविवारची आहे. ओके, ठीक. 22 तारखेला, ठीक. मग पुढच्या बुधवारीसुद्धा येता येईल, टेन्शन नाही काही. आणि ज्यांना कोणाला रविवारी टाईम असेल तर ते चौक्याला पण येऊ शकतात. चौक्याला आपण दर रविवारी प्रवचन ठेवलेलं असतं. तिथे पण वेगळे वेगळे विषय असे सांगितले जातात. चौक्याला हां, तुम्ही 1 वाजेला तुमचे जेवणं वगैरे झाले, 1 वाजेला तिथं डबे आणायचे, तिथंच जेवायचं, ठीक आहे. आणि तिथं प्रवचन ऐकायचं. 3-3:30 वाजेला वापस आपल्या घरी. बरं. किंवा वेळ असेल तर मग पहाडावरती जायचं, इकडे तिकडे बघायला काय अडचण नाही. म्हणजे आठवड्याचं जेवढं काही टेन्शन असतं ना, ते सगळं तिकडं सोडून द्यायचं, मन हलकं करायचं आणि वापस यायचं. टेन्शन घ्यायचं काम नाही, भांडायचं काम नाही कोणाला, काय नाही. कोणाला ऑक्सिजन कमी पडला सिटीमध्ये, तिकडं विपुल प्रमाणात ऑक्सिजन आहे आणि एकदम शुद्ध. किती काही घ्या, 2-3 तास जरी तुम्ही ते राहिलं तिथे तुम्हाला त्याची जाणीव होईल. आता आम्ही इकडे येतो ना सिटीमध्ये, तर आम्हाला त्याचा फरक जाणवतो सिटीमध्ये. आणि तिकडचं वातावरण वेगळं, इकडचं थोडंसं वेगळं आहे. बरं, काही विचारायचं आणखी नाही ना? ओके, ठीक. मग आपण इथे संपू आता. क्लास संपवायचा आपला इथला प्रवचनाचा, संपवायचा का? ओके, ठीक. कोणती गाथा म्हणत असता तुम्ही? घ्या, चालू करा. सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं नतं दुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिति न तावता ब्रह्मधरो यावता बहुभासति योऽजं
ठीक आहे, हात जोडून बसा. दुःखपत्ताचिनी दुःखा, भयपत्ताचिनी भया, शोकपत्ताचिनी शोका होन्तु तावता च मे सम्मतं पुण्यसम्पदं सब्बे देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवता गता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चेकानञ्चयं बलम् अर्हन्तानञ्च तेजेन रक्षं बन्धामि सर्वसु आकाशथा च भूमठा देवा नागा महेद्दिका प्रियन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशथा च भूमठा देवा नागा महेद्दिका प्रियन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशथा च भूमठा देव पुण्यन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति सभ्ये धियो व्यवज्जन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीले सा नीचं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति.